काल आज दोन्ही दिवस सांगत आहोत की जे शुद्ध भक्त असतात ते अंतर्धान झाल्यानंतरही त्यांच्या समाधी ठिकाणी नित्य शाश्वत रूपात वास करतात. आणि जेव्हा आपण त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्या समाधीस्थळी जातो तर वास्तविक प्रत्यक्षात त्यांचं दर्शन घेतल्यासच आपल्याला लाभ प्राप्त होतो आणि त्यांचा विशेष कृपा आशीर्वादही प्राप्त होतो. आणि आपण धामवासामध्ये ह्यासाठीच येतो की आपल्याला जादा जादा काय करायचं आहे, वैष्णवांची, पूर्ववर्ती आचार्यांची आणि भगवंताची कृपा एकट्ठा करायची आहे, एकत्रित करायची आहे. कारण ह्या कृपेच्या जोरावरच आपण या भौतिक जगातल्या आसक्तीतून, अनर्थातून हळूहळू मुक्त होऊ आणि कृष्ण भक्तीच्या मार्गावर पुढे ज्यादा प्रगती करू. आणि त्यासाठीच आपण येत असतो. आणि म्हणून तर त्यासाठीच आपण पुन्हा पुन्हा धामवासाला येतो आणि पुन्हा पुन्हा हे सर्व जे काही दिव्य तीर्थक्षेत्र आहेत किंवा ज्या ठिकाणी भगवंतांनी वेगळ्या लीला केलेल्या आहेत त्यांना भेट देतो, दर्शन करतो, वेगळ्या समाधीस्थळींचं दर्शन करतो. बऱ्याच वेळेला आपण त्या समाधीस्थळाला गेलेला असतो, स्थळी गेलेला असतो, तरीही पुन्हा पुन्हा येतो. कारण आपल्याला त्या कृपेचं पुन्हा पुन्हा आवश्यकता आहे. आणि एकदा आपण दर्शन केलं म्हणजे आपल्याला पूर्ण कृपा मिळाली असं नाही. ते आचार्य पूर्ण कृपा नेहमी देत आहेत, परंतु आपलं जे पात्र आहे ते काय, जसं काय म्हणतात त्याला, गळका आहे किंवा छिद्र आहे त्याला भरपूर, आणि ती कृपा टिकून राहत नाही, ती निघून जाते. जसं आपण यात्रेमध्ये असताना 5-6 दिवस आपली जी चेतना आहे, घरी गेल्यानंतर ती चेतना तशी राहणार नाही. काही दिवसात पुन्हा भौतिक प्रभावाने आपली चेतना दूषित होऊन जाते. आणि त्यावेळेस पुन्हा पुन्हा या कृपेची आवश्यकता असते. जरी आपल्या पात्रामध्ये छिद्र असली, ती कृपा वाहून जात असली, तरी पण थोडा नाही थोडा त्या कृपेचा प्रभाव आपल्या त्या छिद्र असणाऱ्या हृदयरूपी पात्रामध्ये टिकून राहतो आणि ते पात्र पुन्हा पुन्हा भरून येऊ शकतं. आणि त्यासाठी आपण येत असतो. आपण आता आज जसं काल आपण प्रभुपादांच्या समाधीचं दर्शन घेतलं, आज आपण भक्तिसिद्धांत महाराजांच्या समाधींचं दर्शन घेतलं, गौर किशोरदास बाबाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर आता मग आपण या मायापूर धाममध्ये येऊन जर ह्या प्रभुपादांच्या शिष्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं नसतं तर ती फार मोठी कृतज्ञता ठरली असती. कारण ह्यांनी प्रभुपादांच्या आंदोलनाला पुढे नेण्यासाठी भरपूर कष्ट घेतलेले आहेत. जसं आपण पहिले जे काही समाधीस्थळ पाहिली त्याच्यामधले पहिलं समाधीस्थळ कोणाचं होतं, परमपूज्य तमाल कृष्ण गोस्वामी महाराज. हरे कृष्ण. सर्वांना ऐकू येते व्यवस्थित? आता मागे माताजी बसले ते दिसत नाहीत, आता तर अंधार पण आहे. तर चांगली व्यवस्था आहे झोप येण्याची, तर त्यामुळे आपण थोडं सावधान राहून कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करा. जसं महाराज एक भक्त सांगत होते की एका यात्रेमध्ये, दक्षिण भारताची एक यात्रा होती आणि त्या यात्रेमध्ये कोणतं ठिकाण आहे ते माझ्या लक्षात नाही, ते एक विशेष ठिकाण होतं. आणि ते ठिकाण काय होतं की एका गुफेमध्ये होतं आणि ते इतकं आत होतं की त्या गुफेमध्ये थोडं रांगत जावं लागत होतं आणि बरेच शेकडो भक्त होते. आणि महाराज तरी पण सर्वांना तसं आत घेऊन गेले नाही. आत गेल्यानंतर जरा एरिया जादा होता, मग तिथं सर्वांना महाराजांनी बसवलं, पण तिथं काही लाईटची व्यवस्था नव्हती, पूर्णतः अंधकार होता. आणि आजूबाजूने जे वटवाघूळ असतात किंवा इतर काही प्राणी असतात त्यांचा आवाज पण येत होता. आणि त्याच्यामध्ये महाराजांनी बसून कथा केली अंधारामध्ये. आणि भक्त म्हणतात महाराज कथा करत होते, महाराज पूर्ण भावामध्ये कथा करत होते, पण तो आम्हाला त्या अंधारामध्ये आजूबाजूला झोपलेल्याचा आवाज येत होता भक्तांचा, है ना. मग तरीही त्याचा लाभ होतो, कारण धामवास तीर्थवास हाच लाभ आहे. जसं या वृंदावन धामामध्ये, माफ करा, मायापूर धामामध्ये म्हणलेलं आहे की जो कोणी इथे येऊन झोपेल, पण नुसता झोपून वेळ व्यतीत करेल, तरी पण त्याला लाखो करोड भगवंतांना दंडवत प्रणाम केल्याचा लाभ प्राप्त होतो. हे या धामाचं महात्म्य आहे. याचा अर्थ आपण झोपून वेळ काढला पाहिजे असा नाही, है ना. त्याच्यापेक्षा आपल्याला लाभ ज्यादा प्राप्त होतो आपण जप करू, कीर्तन करू किंवा दर्शन करू तेव्हा.
एवढंच नाही तर या धामामध्ये एक एक पाऊल चाललं तर एक एक पावला गणिक आचार्यांनी सांगितलेलं, एक पाऊल आपण चालतो या धामामध्ये तर 1 करोड अश्वमेध यज्ञ केल्याचा लाभ त्याला प्राप्त होतो. हरी बोल. तर हे महात्म्य आहे या धामाचं आणि त्यामुळे आपण या धामामध्ये कसाही वेळ व्यतीत करू तर त्याचा आपल्याला लाभच आहे. तरी पण आपण थोडं सावधानतेपूर्वक जागरूकतेमध्ये आणि साधना करत वेळ व्यतीत केला तर आणखी ज्यादा लाभ प्राप्त होतो. तर मग आपण इथं बसलेलो आहोत तर आपण ध्यानपूर्वक श्रवण करा, पहा, आपल्याला त्याचा भरपूर आणखी लाभ पाहायला किंवा अनुभवायला मिळेल. तर आपण सांगत होतो की भक्तिचारू महाराज तमाल कृष्ण गोस्वामी महाराजांची ती पहिली समाधी आहे, जे प्रभुपादांचे फार वरिष्ठ शिष्य होते, संन्यासी शिष्य होते. त्यांना प्रभुपाद जेव्हा हयातीमध्ये होते तर प्रभुपादांचा राईट हँड मॅन मानलं जायचं. कारण अमेरिकेमध्ये मूळचे ते अमेरिकेचे होते आणि अमेरिकेमध्ये जे काही प्रचार सुरू झाला आणि मग नंतर प्रभुपादांनी विदेशांमध्ये पण वेगळ्या भागामध्ये प्रचार विस्तारित केला तर त्या कार्यामध्ये परमपूज्य तमाल कृष्ण महाराजांनी भरपूर काही सहाय्य केलेलं आहे प्रभुपादांना. आणि 2003 त्यांचा ध्येयत्याग झाला, म्हणजे आपल्यापासून अप्रकट झाले, अंतर्धान झाले, भगवंताच्या लीलेमध्ये ते प्रवेश केले किंवा प्रभुपादांच्या कार्यांमध्ये आणि दुसऱ्या ठिकाणी सहाय्य करण्यासाठी ते निघून गेले. त्याच्यानंतर आपण दुसरी समाधी पाहिली, परमपूज्य गौर गोविंद स्वामी महाराज. हे पण प्रभुपादांचे फार एकदम विशेष शिष्य होते. मूळचे हे उडीसा भागातले होते आणि प्रभुपादांना जेव्हा भेटले तर ते एवढे म्हणजे वैराग्य आणि शुद्ध भावनेमधले होते की प्रभुपादांनी त्यांना एकाच वेळेला हरिनाम दीक्षा, ब्राह्मण दीक्षा आणि संन्यास दीक्षा पण देऊ केली. आणि फार त्यांची कथा पण आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळतील. फार एकदम दिव्य भावनेमध्ये ते कथा करत होते परमपूज्य गौर गोविंद स्वामी महाराज. आणि त्यांना प्रभुपादांनी भुवनेश्वर उडीसा भागामध्ये असल्यामुळे भुवनेश्वरचं जे मंदिर आहे तिथं प्रचार करण्यासाठी, म्हणजे तेव्हा मंदिर नव्हतं तर त्या भागामध्ये प्रचार करण्यासाठी सांगितलं होतं. तर महाराज मग त्या भागामध्ये राहून भुवनेश्वरमध्ये जागा नसताना, काही व्यवस्था नसताना एका झोपडीमध्ये राहून त्यांनी प्रचार सुरू केला. आणि त्यांच्या प्रचारामुळे आता भुवनेश्वरमध्ये फार मोठं मंदिर आहे आणि फार मोठाही त्या भागामध्ये प्रचार आहे. मग त्यांचाही काही वर्षांपूर्वी ध्येयत्याग झाला आणि त्यांच्या ध्येयत्यागाच्या बद्दल पण फार विशेष लीला आहे. जसं आपल्या मंदिरमध्ये नरसिंह भगवंतांचे विग्रह आहेत मूळ मंदिरमध्ये, तर त्या विग्रहांच्याकडूनच ती लीला प्रदर्शित केली गेली. तर ती लीला काय आहे की एकदा एक माताजी आल्या पुजाऱ्यांकडे आणि त्या माताजी पुजाऱ्यांना, म्हणजे त्या माताजीने आंबे आणले होते भगवंतांना अर्पण करण्यासाठी. आणि आंबे देत असताना त्या माताजी पुजाऱ्यांना म्हणाल्या की काही दिवसांपूर्वी नरसिंह भगवंत माझ्या स्वप्नामध्ये आले होते आणि काही कालावधीपूर्वी माझे वडिलांचा ध्येयत्याग झाला होता आणि मी फार दुःखी होते, फार स्वतःला अनाथ अनुभव करत होते. तर एक दिवस नरसिंह भगवंत माझ्या स्वप्नामध्ये आले. जसे माझे वडील मला आधार देत होते तसं नरसिंह भगवंत माझा हात पकडून बराच वेळ माझ्याशी बोलत चालले आणि त्यांनी मला म्हणाले की हे मुली तू काही घाबरू नकोस, मी तुझा पिताच आहे आणि मी तुझं रक्षण करेन किंवा तुझं जे काही तुझं दुःख आहे ते दूर करेन. अशा पद्धतीने भगवंतांनी मला सांत्वना दिली. आणि त्यावेळेला भगवंतांना मला भगवंताची काही सेवा करायची होती. मी भगवंतांना म्हणाले की भगवंता मला तुमची काही सेवा करायची, मी काय सेवा करू. तेव्हा नरसिंह भगवंत मला काय म्हणाले की तुम्ही मला आंबे अर्पण करा, असं स्वप्नामध्ये त्यांना नरसिंह भगवंत म्हणाले होते म्हणे. आणि म्हणून त्या माताजी आंबे घेऊन आल्या होत्या आणि पुजाऱ्यांना त्यांनी दिले आणि पुजाऱ्यांनी पण ते आंबे स्वीकारले. आणि त्या प्रसंगानंतरच काही दिवसामध्ये परमपूज्य गौर गोविंद स्वामी महाराजांचं अंतर्धान झालं. आणि ते कशा पद्धतीने झालेलं आहे की या मायापूर मंदिरमध्येच भागवतम कथा देत होते. सकाळी 8 ते 9 भागवतम क्लास असतो आपल्या मंदिरमध्ये, इस्कॉनच्या प्रत्येक मंदिरमध्ये. तर भागवत कथा देत असतानाच त्या व्यासासनावर त्यांचा ध्येयत्याग झाला भौतिक दृष्टिकोनातून. तर अशा दिव्य पद्धतीने ते भगवंताच्या धामामध्ये प्रवेश केले. मग आता त्यांचं अंतर्धान झालं तर काही दिवसांतर त्याच माताजी पुन्हा पुजाऱ्यांना भेटल्या, त्याच पुजाऱ्यांना, आणि सांगू लागल्या की मी काही दिवसापूर्वी तुम्हाला आंबे दिले होते आणि मला पडलेल्या स्वप्नाबद्दल तुम्हाला मी बोलले होते. मग ते पुजारी म्हणजे हां तुम्ही बोलला होता, सांगितला होता, आंबे पण घेऊन आला होता, मग आता काय. तर त्या माताजी म्हणाल्या की मी त्यावेळेला तुम्हाला जे काही सांगितलं होतं ते पूर्ण स्वप्न नव्हतं, अजून त्यावेळेला त्या स्वप्नामध्ये
भगवंतांनी मला दुसरा पण काही गोष्टी बोलले होते, पण तुम्ही भयभीत झाले होते म्हणून मी कोणाला सांगितलं नाही. आणि ते म्हणजे काय की भगवंत मला म्हणाले की मी काय करणार आहे की माझ्या पुजारी भक्तांपैकी एका भक्तांना घेऊन जाणार आहे, असं ते नरसिंह भगवंत म्हणाले. आणि असं म्हणजे माझ्या 2 प्रिय पुजारी भक्तांपैकी एकांना घेऊन जाणार असं ते म्हणाले. आता नरसिंह भगवंताची सेवा करणारे 2 सर्वात प्रिय भक्त कोण आहेत? पंकज आंग्रे प्रभू आणि जन्निवास प्रभू, दोघेही जुळे भाऊ आहेत. त्यापैकी आता काही 2-3 वर्षापूर्वी पंकज आंग्रे प्रभूंचा देहत्याग झाला, तर जन्निवास प्रभू अजून पण आहेत. आपण पाहू शकता, काल काही भक्तांनी दर्शन केलं आरती करत असताना त्यांचं, नरसिंह भगवंताची. तर ते फार प्रेमाने भगवंताची सेवा करतात. मग तसं भगवंत म्हणाले म्हणून त्या माताजी घाबरल्या, स्वप्नामध्ये हे चालू आहे सगळं. आणि माताजी म्हणाल्या की भगवंता तुम्ही असं का करत आहात? ते भक्त, कारण माताजींना कळालं की 2 प्रिय भक्त म्हणले ते जन्निवास पण पंकज आंग्रे प्रभू आहेत. तर माताजींनी प्रार्थना केली भगवंतांना की भगवंता ते फार प्रिय भक्त आहेत तुमचे, फार चांगली सेवा करतात, तुम्ही त्यांना घेऊन जाऊ नका, तुम्ही काय करा त्यांना अजून काही दिवस सेवा करण्यासाठी ठेवा आमच्यासोबत. मग भगवान काय म्हणाले, ठीक आहे मी त्यांना त्यापैकी एकांना घेऊन जाणार होतो, पण तो घेऊन जाणार म्हणजे काय असं याचा अर्थ भगवान काही दंड दिलेत असं नाही. भगवंतासाठी सर्व भक्त प्रिय आहेत आणि भगवंतासाठी ते आध्यात्मिक जगात असोत किंवा भौतिक जगात असोत भगवंतासाठी समान आहे. ही मृत्यू आणि जन्म हे सर्व आपल्या भौतिक दृष्टिकोनातून आपण दुःखाने आनंद मानतो, परंतु भगवंतासाठी ते फक्त काय आहे, एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी त्या भक्तांना सेवा देणं आहे. आणि त्यावेळी भगवंत असं म्हणतात. मग त्या माताजी तसं प्रार्थना केल्यानंतर भगवान काय म्हणतात, ठीक आहे तुझी इच्छा असेल तर मी त्या दोन्ही भक्तांना ठेवतो, परंतु त्यांच्या बदल्यात मी दुसऱ्या एका तुमच्या इस्कॉनच्या एका वरिष्ठ भक्तांना, अधिकारी भक्तांना मी सोबत घेऊन जाणार असं म्हणले, भगवंत म्हणाले. मग आता हे ऐकल्यानंतर त्या माताजी घाबरल्या होत्या, म्हणजे स्वप्न ते उठल्यानंतर की भगवंत असं म्हणतात, नरसिंह भगवंत म्हणतायत, मग कोणाबद्दल बोलत आहेत काय, त्यांना हे नाही, कोणाला सांगितलं तर फक्त रागवतील म्हणजे माताजींना की तुमची भावनिकता आहे किंवा असंच तुम्ही काहीतरी भास आहे असं म्हणून ते रागवतील म्हणून त्यांनी बोलले नव्हते. परंतु गोविंद स्वामी महाराजांचा देहत्याग झाल्यानंतर मग त्यांना ते वाटलं की नरसिंह भगवंत यांच्याबद्दल, कारण त्यावेळेला गोविंद स्वामी महाराज GBC मधले एक मेंबर पण होते, इस्कॉनची जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्याच्यामधले एक मेंबर होते, संन्यासी होते, गुरु होते. आणि मग त्या माताजींनी त्या पुजाऱ्यांना हे सांगितल्यानंतर ते पुजारी पण मग त्यांना सात्वन देतात की तुम्ही काही घाबरू नका, ठीक आहे भगवंताची इच्छा आपण काही करू शकत नाही. आणि अशा पद्धतीने मग त्या माताजींनी त्यांचा दुस्तांत सांगितला होता. म्हणजे आपण हे का सांगतो आहोत की पहा, म्हणजे आपण हे जे विग्रहांचं दर्शन करतो हे विग्रह तिथं फक्त काही प्रतीक स्वरूप नाही आहेत किंवा एखादा पुतळा नाही आहेत, ते स्वयं भगवंत आहेत. ते भक्तांशी अजून आदानप्रदान करतात. फक्त आपला विश्वास असला पाहिजे, आपली तेवढी श्रद्धा असली पाहिजे. आपण त्यांना पाषाण किंवा धातू मानू तर ते आपल्यासाठी धातूच आहेत, भगवंत त्या धातूच्या प्रकारेच आपल्याला दर्शन म्हणजे दिसतील, परंतु आपण ते धातू नाहीत, पाषाण नाही, ते प्राण प्रतिष्ठित स्वयं भगवंत आहेत. त्यांच्यामध्ये स्वयं भगवंतामध्ये काही अंतर नाही. असा जर आपला विश्वास श्रद्धा असेल तर ते आपल्यासोबत आदान प्रदान करत आहेत याचा अनुभव आपल्याला येतो. मग त्या पद्धतीने गोविंद स्वामी महाराजांचं अंतर्धान झालं. आणि त्याच्यानंतर तिसरी समाधी आपण पाहिली परमपूज्य भक्तितीर्थ स्वामी महाराजांची. ते पण फार धडाडीचे प्रचारक होते, प्रभुपादांचे शिष्य. ते मूळचे अमेरिकेचे होते, ब्लॅक बॉडी होती त्यांची, परंतु अमेरिकामध्ये, दक्षिण अमेरिका आणि युरोप आफ्रिकन देशांमध्ये ते प्रचार करायचे. आणि फार मोठमोठे सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. जसं अमेरिकेमधले फार प्रसिद्ध मुष्टियोद्धा मोहम्मद अली त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे, किंवा दक्षिण आफ्रिकेचे फार प्रसिद्ध एक राष्ट्रपती होऊन गेले नेल्सन मंडेला, ते पण त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. असं त्यांचं कार्य होतं. आणि त्यांचाही देहत्याग किंवा अंतर्धान काही वर्षांपूर्वी झालं. मग त्यांची समाधी स्थळ तिथं आहे. त्यानंतर श्रीधर स्वामी महाराज शेवटची समाधी आपण पाहिली. ते पण प्रभुपादांचे शिष्य जुहूमध्ये वास करत होते आणि जुहू आणि मुंबईच्या भागामध्ये ते प्रचार करत होते. आणि त्यानंतर आपण इथं आलो आणि ही समाधी कोणाची आहे, परमपूज्य भक्तिचारू स्वामी महाराज. आणि हे पण प्रभुपादांचे फार प्रिय शिष्य होते. यांना पण जसं गोविंद स्वामी महाराजांना प्रभुपादांनी एकदा सर्व दीक्षा दिली, तसं एका वर्षामध्येच प्रभुपादांनी भक्तिचारू महाराजांना हरिनाम दीक्षा, ब्राह्मण दीक्षा आणि संन्यास दीक्षा दिलेली. कारण भक्तिचारू महाराज
मूळचे बंगालचेच होते आणि त्यांचा भक्तिभाव आणि वैराग्य पाहून प्रभुपादांनी त्यांना हे सर्व प्रदान केलं. आणि फार उच्च कुटुंबातले होते, धनाढ्य कुटुंबातले होते, विदेशामध्ये शिकलेले होते, परंतु प्रभुपादांना भेटल्यानंतर त्यांनी सर्वस्व त्याग करून आपलं जीवन या भक्ती मार्गाच्या प्रचारासाठी समर्पित केलं. आणि प्रभुपादांनी भक्ती चारू महाराजांना विशेष सेवा काय दिली ती की प्रभुपादांचे सर्व ग्रंथ जे इंग्लिशमध्ये आहेत ते बंगाली भाषेमध्ये त्यांनी भाषांतरित करावेत. तर प्रभुपादांच्या सर्व ग्रंथांचं भाषांतर भक्ती चारू महाराजांनी बंगाल भाषेमध्ये केलेलं आहे. आणि त्याचबरोबर बंगाल प्रांतामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये उज्जैनमध्ये जे मंदिर आहे ते पण त्यांच्या अध्यक्षखालीच निर्माण केलं गेलेलं आहे. बंगालमध्ये पण बऱ्याच त्यांच्या अध्यक्षखाली प्रचार झालेला आहे. मग आपण ह्या आचार्यांकडे येऊन जसं आपण काल बोललो की आपण धामामध्ये कशासाठी आलेलो आहोत, भिक्षा मागण्यासाठी आलो आहोत. आपण एक भिक्षुक म्हणून आलेलो आहोत. आपल्याला आचार्यांची, भगवंतांच्या पार्षदांची कृपा काय करायची आहे, भीक म्हणून प्राप्त करायची आहे. आणि जेव्हा इथं अशा ठिकाणी येऊन आपण त्यांना प्रार्थना करतो तर ते एकदम कृपाळू आणि दया भावनेने आपल्यासारख्या बद्ध अपात्र जीवांवर कृपा करतात आणि त्या कृपेचा आपल्याला लाभ प्राप्त होतो. आणि असा अनुभव आपल्याला आत्ता येणार नाही. अजून भरपूर 10-15 वर्ष आपल्याला ही भक्तीची साधना करावी लागेल. पुन्हा या धामवासाची यावं लागेल. पुन्हा या कृपेची याचना एक भिक्षुक म्हणून मागावी लागेल. आणि ती जी कृपा आहे ती थोडी आपल्याकडे जमा होईल भरपूर वर्षांमध्ये आणि मग त्याचा अनुभव आपल्याला भरपूर वर्षानंतर येऊ लागेल. जसा आमचा स्वतःचा अनुभव आहे की आता जवळजवळ 17-18 वर्ष झाली आम्ही भक्ती मार्गात येऊन. तर आम्ही पहिला जेव्हा मायापूरला आलो होतो तर त्यावेळेला आम्हाला काही एवढं जादा अनुभवाला येत नव्हतं. जसं आता पण बऱ्याच भक्तांना येत नसेल, पहिल्या वेळेस आलेलं दुसऱ्या वेळेस येत आहेत त्यांना. ठीक आहे, आपण आलेलो आहे, धामवास आहे, एक थिओरिटिकली आपण हे श्रेष्ठ स्थान आहे मानत आहोत आणि वास करत आहोत, परंतु आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. तशी स्थिती आमची पण होती. परंतु ह्यावर्षी जेव्हा आम्ही महाराजांच्या यात्रेमध्ये आलो तर ह्या वर्षीचा अनुभव वेगळाच होता. का? कारण गेल्या 15-20 वर्षामध्ये जे काही आपण साधना केलेली आहे, पुन्हा धामवास केलेला आहे, तर त्या धामवासामध्ये आपण ह्या कृपेचं काय केलेलं आहे, संचय केलेला आहे. आणि त्या संचयाचं फल आता थोडं अनुभवायला मिळत आहे. जे आपल्याला सांगितलं जातं गौरलीला किती आनंदमय आहेत, कृष्णलीला किती आनंदमय आहेत, त्या लीला श्रवण करताना आपल्याला दिव्य आनंदाचा अनुभव होतो. चिंतन मनन करताना, चर्चा करताना आनंद होतो. त्याचा अनुभव आपल्याला आता वाटत नाही, पण असे वर्षानुवर्षी गेल्यानंतर मग हळूहळू त्याचा अनुभव आपल्याला येऊ लागतो. आणि मग आपल्याला सर्व भौतिक गोष्टी तुच्छ वाटू लागतात. कौटुंबिक गोष्टी, व्यावसायिक गोष्टी, सामाजिक सर्व काही गोष्टी तुच्छ वाटू लागतात. या सर्व भगवंताच्या लीलेच्या श्रवणाच्या समोर, चिंतन चर्चेच्या समोर किंवा धामवासाच्या समोर. परंतु त्या अनुभवाच्या स्थितीला येण्यासाठी आपल्याला पुन्हा या धामवासासाठी यावं लागेल. आणि वर्षानुवर्ष आपली जी साधना आहे आपल्या ठिकाणी राहत असताना नित्यनेमाने करावी लागेल आणि मग आपल्याला त्याचा अनुभव हळूहळू येणार आहे. मग ते आपण बऱ्याच साधनेनंतर त्या पद्धतीने त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. आणि त्यासाठीच आपण पुन्हा यात्रेला येतो. मग आता हे समाधींचं दर्शन किंवा वेगळ्या विशेष लीलाथरींचं दर्शन करण्याचा उद्देश हाच आहे. मग आज जसं आपण वेगवेगळ्या लीला ठिकाणाचं दर्शन घेतलं आणि शेवटी आपण कुठे दर्शन घेतलं, कुठल्या ठिकाणाचं दर्शन घेतलं, चांद काजी यांच्या समाधीचं दर्शन. मग आता ते गेट बंद होतं त्यामुळे आपल्याला आत जाता आलं नाही, तरी पण त्याचा लाभ आहे. आपल्याला वाटेल की गेट बंद आहे, आत जाताच आलं नाही, मग काय फायदा, असा आपण विचार करायचा नाही. तर आम्ही बऱ्याच वेळा आलो तर दिवसभर ते उघडं असतं, पण माहीत नाही आता काही नियम त्यांनी बनवलेला आहे. तर ते म्हणले आता 12ला बंद होऊन 4ला ओपन होतं. मग त्यावेळेला त्याला रस्ता दे त्यांना. तर आपल्याला मग आत जाता आलं नाही, तरी पण आपण तिथं बाहेर उभं राहून ते जे दर्शन केलेलं आहे 2 वृक्षांचं, त्यानेच आपल्याला कित्तर कृपा प्राप्त झालेली आहे. त्यानेच आपल्या कित्तर जन्माचे पाप नष्ट झालेले आहेत. आपण कल्पना करू शकत नाही. आपण ह्या गोष्टीला चिपली घ्यायचं नाही की काय प्रभूजी आणलेले आहेत आणि काय दाखवत आहेत, असं याच्यापेक्षा चांगलं प्रेक्षणीय किंवा काय म्हणतात की सुंदर असे दृष्टी असणारे आपल्या विट्या भागात किंवा बाकीच्या ठिकाणी आहेत,
असा आपण विचार करू शकतो किंवा मनामध्ये विचार येऊ शकतो. परंतु आपण काल बोललो त्याप्रमाणे या धामाने एक योगमायेचं आवरण धारण केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचं दिव्यत्व ह्या चर्मचक्षुने आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु आपण जेव्हा त्या ठिकाणी जातो तर किमान काही त्याचा आभास आपल्या हृदयामध्ये आपण धारण करू शकतो आणि बऱ्याच वर्षानंतर ही साधना केल्यानंतर मग आपल्याला त्याचा अनुभव येऊ शकतो. तर आम्ही सांगतो की आम्ही महाराजांच्या यात्रेमध्ये आलो तर महाराज जेव्हा कथा सांगत आहेत त्या कथा आम्ही कितीतर वेळा ऐकलेल्या आहेत महाराजांच्या मुखातून. परंतु ह्या वर्षी ऐकताना आणखी दिव्य आनंदाचा अनुभव येत आहे. किंवा पहिला सहन केल्यापेक्षा आत्ता त्या सहन करत असताना ज्यादा त्या लीलेचा गुह्यतेचा साक्षात्कार होत आहे आणि ह्यासाठीच आपण पुन्हा पुन्हा त्या कथा चर्चा करतो आणि पुन्हा पुन्हा श्रवण करतो आणि यासाठी धामवास आपण करतो. तर म्हणून आपण या समाधीस्थळीला दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. तर आता स्वामी महाराज म्हणजे आपण कोरोनाच्या काळात हां ज्यांचा देहत्याग झाला. तर कोरोनाच्या कालावधीमध्ये महाराजांचा देहत्याग झाला होता. त्यांच्याबद्दल आपण एक क्लास पण घेतला होता. तर त्यावेळेला ही वैष्णवांची दयाळू भावना असते की पूर्ण जगामध्ये कोरोना चालू आहे, बरेच काही नियम आहेत, तरी महाराज अमेरिकेला प्रचारासाठी गेले कारण काही तिथल्या भक्तांनी त्यांना आमंत्रित केलं होतं. कारण वैष्णव असतात ते बद्धजीवांच्या उद्धारासाठी स्वतःच्या भौतिक सुविधांचा किंवा बाकीच्या त्रासाचा पण विचार करत नाहीत आणि त्याच वेळेला त्यांचं अंतर्धान झालं. तेच भक्तिचारू महाराज आहेत. आणि परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, जयपताका स्वामी महाराज किंवा परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज हे सर्व भक्त एकमेकांचे फार प्रिय एक प्रकारे गुरुबंधू होते आणि त्याच्यामध्ये आपापसामध्ये फार प्रेममय संबंध आदानप्रदान होतं. आणि बऱ्याच वेळा आम्ही पाहिलेलं आहे की हे सर्व प्रभूंचे शिष्य जेव्हा एकत्र असायचे वेगवेगळ्या इस्कॉनच्या काही कार्यक्रममध्ये तर त्यांच्या आदानप्रदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं की वास्तविक वैष्णवता काय असते, की वैष्णव कशा पद्धतीने एकमेकांच्या प्रती प्रेमाचं आदानप्रदान करतात. आणि भक्तिचारू महाराजांना तर आपल्या इस्कॉनमध्ये एकदम एक जंटलमॅन संन्यासी म्हणून पाहिलं जात होतं. म्हणजे बोलताना पण एकदम सौम्य, फार म्हणजे सोफिस्टिकेटेड त्यांचं बोलणं असायचं आणि त्यांचे पेहराव असेल म्हणा, चालणं असेल म्हणा, हावभाव असेल म्हणा, ते सर्व एकदम फार एकदम सभ्य व्यक्तीप्रमाणे. याचा अर्थ बाकी सर्व सभ्य आहेत पण तो एकदम फार आदर्श असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळे फार मोठमोठे व्यक्ती पण त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रभावित झाले होते आणि त्यामुळे पण इस्कॉनला भरपूर काही प्रचारासाठी सहाय्य झालेलं आहे. तर मग आता आपण ह्या समाधीस्थळाच्या आसपास बसून भगवंताच्या कथेची चर्चा करत आहोत किंवा धामवासामध्ये आपण काही भगवंतांच्या भक्तांच्या संबंधित चर्चा करत आहोत. तर हे फार मोठं आपलं भाग्य आहे आणि खरोखर भक्तिचारू महाराज आत आहेत ह्या ठिकाणी आणि ते आपल्याला पाहत आहेत, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर टाकत आहेत आणि आपल्याला त्यांचा विशेष कृपाचा आशीर्वाद प्रदान करत आहेत. परमपूज्य भक्तिचारू महाराज की, परमपूज्य तमाल कृष्ण गोस्वामी महाराज की, परमपूज्य गोविंद स्वामी महाराज की, परमपूज्य भक्ति तीर्थ स्वामी महाराज की, परमपूज्य श्रीधर स्वामी महाराज की, अनंत कोटि वैष्णव वृंद की, शील प्रभुपाद की, दाय गौर प्रेमानंदे. तर आज जे आपण चर्चा करणार होतो त्याचं इंट्रोडक्शन आता पूर्ण झालेलं आहे. आता मुख्य कथा सुरू करू. कारण मुख्य आपण भगवंताच्या लीलेची जी काही चर्चा करण्यासाठी धामवास करत आहोत तर थोडी ती पण चर्चा करू. आपल्याला चांगलं वाटत आहे इथं बसून? हां, पहा की मी पुन्हा पुन्हा ते का सांगत आहे कारण आपल्याला ते आपण काय म्हणजे करत आहोत ह्या 4-5 दिवसामध्ये याचं महत्त्व आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये स्मरण झालं पाहिजे. जसं आपण आज काल भगवंतांच्या जन्म ठिकाणी होतो, आज सकाळी चैतन्य मठमध्ये होतो, शिवास अंगणमध्ये होतो, आज ह्या ठिकाणी आहोत. तर आपण हृदयामध्ये कृतज्ञता भाव नेहमी चिंतन केला पाहिजे की आपण भाग्यशाली आहोत की आपण कोणत्या ठिकाणी वास करत आहोत, कथा श्रवण करत आहोत, साधना करत आहोत, आपण किती भाग्यशाली आहोत हे नेहमी आपल्या मनामध्ये चिंतन करत राहिलं पाहिजे. नाहीतर असं पण होऊ शकतं कुठं आलेलो आहोत आपण,
2 दिवस झाले, अजून 4 दिवस आहेत, कधी उलटतील माहीत नाही, निघतील, पुन्हा कधी आपण विठ्याला जाऊ, असं पण काही जण वाटू शकतं जर आपल्यामध्ये योग्य भाव नसेल तर. तो योग्य भावना असेल तर आपल्या हृदयामध्ये नेहमी त्या कृतज्ञतेचा भाव आपण अनुभवू शकतो. तर मग आता आज सकाळी आपण चांद काजी यांच्या समाधीस्थळी गेलो होतो. मग ते ठिकाण इतकं का दर्शनीय आहे किंवा भेट देण्यायोग्य आहे ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. कारण चांद काजी तर फार दुष्ट व्यक्ती होते. त्यांनी भक्तांना मारहाण केली, भक्तांचे जे कीर्तन करत असताना मृदुंग ते फोडून टाकले. तर ते पण आपली कथा आपण थोडी श्रवण केली पाहिजे. तर त्याच्याबद्दल वर्णन मग वृंदावनदास ठाकूर आपल्या चैतन्य भागवतमध्ये करतात आणि कृष्णदास कविराज गोस्वामी पण चैतन्य चरितामृतमध्ये करतात. मग आता प्रसंग फार मोठे आहेत, फार विस्तारितपणे दिलेले आहेत आणि फार मधुर पण आहेत. पण तो आपण पुन्हा पुन्हा सांगतो की वेळ आपल्याकडे एवढा कमी आहे की आपण थोडाही प्रसंग थोडा सांगायला गेलो तो वेळ कधी निघून जाते कळत नाही. आणि त्यामुळे आपल्याला प्रसंग पूर्ण करायचा म्हणून आपल्याला फार फास्ट सांगावं लागतं. आणि तो प्रसंग जर खरोखर आपल्याला चांगल्या पद्धतीने जाणायचा असेल किंवा त्याचा आनंद अनुभवायचा असेल तर आपण चैतन्य भागवत, चैतन्य चरितामृत आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये रोज थोडं थोडं वाचन करून पूर्ण केलं पाहिजे. आणि मग आपल्याला कळेल की त्या लीला कशा दिव्य आहेत किंवा त्या लीला किती मधुर आहेत, त्या लीलेतले प्रसंग, चर्चा आपापसामधल्या किती मधुर आहेत. त्या सर्व आपल्याला इथं बोलणं शक्य होत नाही किंवा या कलियुगातील बुद्धीमुळे सर्व काही जसं आहे तसं सांगणं पण वक्त्याला शक्य होत नाही. परंतु आपण जेव्हा वाचन कराल तर आणखी त्याची मधुरता आपण अनुभवू शकतो. मग प्रसंग काय आहे की जेव्हा आपण जसं सकाळी गेलो होतो शिवास अंगणमध्ये, तर शिवास अंगणमध्ये आपण काय सांगितलं की चैतन्य महाप्रभूने तिथं संकीर्तन लीला सुरू केली आणि रोज रात्री ते काय करायचं तिथं संकीर्तन करायचे आपल्या पार्श्वदांना घेऊन. परंतु सामान्य लोकांना तिथे एंट्री नव्हती किंवा प्रवेश नव्हता. आणि मग भक्त चैतन्य महाप्रभूंना म्हणायचे की भगवंता प्रभू आपण रात्री कीर्तन करतो, आपला रात्री कीर्तन करून पूर्ण वेळ भगवंताच्या भक्तिमय कार्यामध्ये व्यतीत करतो, परंतु दिवसाचं काय, आपण दिवस पण काय केला पाहिजे भगवंताच्या कीर्तनामध्ये व्यतीत केला पाहिजे. हां, असा भक्तांचा भाव असतो की ते दिवसा म्हणजे असं पूर्ण 24 तास कीर्तन करू इच्छितात. मग भगवंत त्याचं पण काही नियोजन करतात की भक्तांची इच्छा आहे की आपण दिवसाही कीर्तन करायचं आहे किंवा इतरांना पण, बद्ध जीवांना पण या कीर्तनाचा लाभ झाला पाहिजे. फक्त त्या शिवास अंगणामध्ये जे काही घनिष्ठ पार्षद आहेत त्यांनाच फक्त लाभ झाला पाहिजे असं नाही. मग भक्तांची इच्छा जाणून भगवंत मग आणखीन एक विशेष लीला करतात. ती लीला म्हणजे काय की मग एक दिवस शिवास अंगणामध्ये भक्त एकत्र येऊन कीर्तन करतो. त्यांच्या कीर्तनाचा आवाज फार मोठा होता आणि आता चैतन्य महाप्रभूच्या कृपेने नवदीप मायापूरमध्ये इतर ठिकाणी पण घरोघरी सर्व जे श्रद्धाळू लोक आहेत ते कीर्तन करू लागले होते, भगवंताचं नाव घेत होते आणि सर्व नवदीपमध्ये हरिनामाचा जिकडे तिकडे जयघोष सुरू झाला होता. त्या इतर लोकांना त्या शिवास अंगणामध्ये प्रवेश नव्हता, परंतु ते आपापल्या घरामध्ये आपल्या आसपासच्या लोकांना घेऊन काय करू लागले होते, कीर्तन करू लागले होते चैतन्य महाप्रभूच्या प्रेरणेने. मग एक दिवस चांद काजी ह्या भागामध्ये भ्रमण करत होते. कारण चांद काजी कोण होते, ह्या भागातले जे नवाब हुसेन राजा होता त्या राजाचे स्थानिक एक मुस्लिम अधिकारी होते. त्या अधिकाऱ्याचं पदच काजी असं म्हणलं जातं. जसं गव्हर्नर असतात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जहागीरदार ते म्हणलं जातं, तर तशा पद्धतीने ह्या भागातले ते काजी म्हणून ह्या भागातले प्रमुख होते आणि ते मुस्लिम होते. आणि तो फार कट्टर एक धर्मांध व्यक्ती होता. आणि त्यांनी ह्या भागामध्ये पूर्णतः हे जे काही हिंदू नावाचं कीर्तन करणं आहे किंवा काही हिंदू उत्सव मोठ्या स्वरूपात साजरे करणं हे पूर्णतः बंद केलेलं होतं. आणि त्यामुळे लोक आपापल्या घरामध्ये जे काही करायचं ते करत होते. परंतु शिवास ठाकूर, अद्वैत आचार्य अशा पण कीर्तन करत आहेत. नित्यानंद निमाई पंडित पण आता शिवास ठाकूरांच्या घरामध्ये जाऊन रात्री एवढ्या उच्च स्वरामध्ये कीर्तन करतात. त्यामुळे बरेच लोक मग त्यांची निंदा करायचे शिवास ठाकूर किंवा निमाई पंडित यांची, चैतन्य महाप्रभूंची, आणि म्हणायचे की पहा आता शिवास ठाकूर तर हा वेडा होता, आता निमाई पण काय झाला आहे, वेडा झालेला आहे. आणि नित्यानंद प्रभू आल्यानंतर तर काय म्हणायचे, ह्या नित्यानंदने काय केलेलं आहे, निमाईला वेडं केलेलं आहे. अशापर्यंत बरेच जण निंदा करायचे. आणि आपण काय केलं पाहिजे, चांद काजीला जाऊन सांगितलं पाहिजे, तेव्हाच यांना काय होईल, तो दंडित करेल आणि हे शांत होतील असं आपापसामध्ये बोलायचे. मग एकदा चांद काजी भ्रमण करत असताना त्याला शिवास ठाकूरांच्या घरामधून ते कीर्तनाचा आवाज येतो आणि तो फार क्रोधित होतो
आणि तो काय म्हणतो आपल्या शिपायांना की पहा यांची हिंमत किती झालेली आहे, की हे काय करत आहेत की आपल्या राज्यामध्ये ह्या हिंदू देवाच्या नावाचं कीर्तन करत आहेत आणि त्यांना काय वाटत आहे जणू काही हिंदूंचंच राज्य आलेलं आहे असं ते विचार करत आहेत. असं म्हणून तो क्रोधित होऊन शिवास अंगणामध्ये प्रवेश करतो आणि अंगणामध्ये प्रवेश करून काय करतो, शिपायांना सांगून स्वतः पण तिथल्या भक्तांवर आक्रमण म्हणजे त्यांना मारहाण करू लागतो आणि त्यांच्या हातात जे मृदुंग आहेत करताल आहे ते हिसकावून खाली फेकून देतो, मृदुंगला खाली आपटतो आणि तो मृदुंग फोडून टाकतो. आणि अशा पद्धतीने त्यांना मारहाण करून तो धमकी देतो की याद राखा आज मी तुम्हाला फक्त मारहाण करून सोडत आहे, पुन्हा जर तुम्ही ह्या हरिनामाचं उच्चारण कराल तर मी काय करेन, तुमचा धर्म परिवर्तन करेन असं तो म्हणतो आणि तिथून निघून जातो. आणि भक्त मग फार घाबरतात आणि वार्ता हा म्हणता पूर्ण नवदीपमध्ये पसरते. सर्व नवदीपवासी पण जे आपल्या आपल्या घरामध्ये कीर्तन करत होते, थोडं काही भक्तीचे कार्य करत होते, ते पण घाबरून जातात. आणि आता काय करायचं, तर मग भक्त येऊन चैतन्य महाप्रभूंना ती वार्ता सांगतात की महाप्रभू असं असं काजीने केलेलं आहे. आणि सर्व जे नवदीपवासी ते घाबरून गेले आहेत आणि आपण आता काय करायचं. नवदीपवासी तर म्हणत आहेत की आता आम्ही नवदीपमध्ये राहणार नाही, कारण हा काजी आम्हाला कीर्तन करून देत नाही, आम्ही काय करू इथून दुसरीकडे निघून जाऊ. तर त्यावेळेला चैतन्य महाप्रभू फार एकदम भगवत भावनेमध्ये येतात आणि क्रोधित होऊन एकदम म्हणतात की कोणी कुठे जाण्याची आवश्यकता नाही आहे आणि तो काजी काय करतो पाहू, मी आजच काय करेन त्या काजीचा शिरछेद करेन आणि ह्या ठिकाणाला पुन्हा काय करेन मुक्त करेन. अशा पद्धतीने एकदम भगवत भावनेमध्ये ते एकदम क्रोधाने म्हणू लागतात. त्यावेळेला भक्त त्यांना शांत करतात आणि भक्त म्हणतात की भगवंता तुमचा जन्म बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी झालेला आहे, त्यांचा वध करण्यासाठी झाला नाही, कृपया तुम्ही शांत व्हा. आणि नित्यानंद इतर भक्तांच्या द्वारे भगवंतांना शांत केल्यानंतर मग भगवान काय म्हणतात, ठीक आहे मग काय करा, तुम्ही सर्वांनी पूर्ण नवदीपमध्ये काय करा, दौंडी पिटवा किंवा सर्वांना वार्ता द्या. काय वार्ता द्या की आज सायंकाळी सर्वांनी भोजन झाल्यानंतर एकत्रित व्हायचं. आणि एकत्रित कसं व्हायचं, तर प्रत्येकाने आपापल्या घरातून प्रत्येकाच्या हातामध्ये एक मशाल असली पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या घरातून प्रत्येकी एक एक मशाल घेऊन या आणि आपण काय करू, चांद काजीच्या महलापर्यंत कीर्तन करत जाऊ आणि पाहूया तो चांद काजी काय करतो आणि मी काय करेन त्या चांद काजीचा उद्धार करेन असं चैतन्य महाप्रभू घोषणा करतात. आणि मग नित्यानंद इतर पार्षदगण फार प्रसन्न होतात आणि हा म्हणता ही सर्व वारसा कुठं पसरते, नवदीप मायापूरमध्ये पसरते आणि सर्व नवदीपाशी प्रसन्न होतात. म्हणजे नास्तिक लोक प्रसन्न होत नाहीत, पण जे श्रद्धाळू होते ज्यांना शिवास अंगणामध्ये प्रवेश करून त्यांचं रात्रीचं नृत्य कीर्तन पाहायचं होतं, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं होतं, पण त्यांना प्रवेश दिला जात नव्हता, तर ते फार प्रसन्न होतात की आज आपलं भाग्य आहे की महाप्रभू काय होतील, आज पूर्ण नवदीप मायापूरमध्ये कीर्तन करतील, नृत्य करतील आणि ते आपल्याला पाहायला मिळेल. हरी बोल. आणि अशा पद्धतीने सर्वजण इतके प्रसन्न आणि आनंदित होतात आणि लगेच जी काय आपल्याला त्यांना वार्ता दिलेली आहे त्या कार्याला सुरू करतात. ते म्हणजे काय, मशाल बनवण्यासाठी. आणि वृंदावनदास ठाकूर एवढं सुंदर वर्णन करतात की कशा पद्धतीने तयारी चालू आहे. तर मग प्रत्येक घरामध्ये प्रत्येकजण आपलं आपलं कार्य, कोण व्यवसाय करत आहे, कोण शेतामध्ये गेलेला आहे, कोण आणखीन काही कार्य करत आहे, सर्वजण आपली कार्य थांबवतात आणि घरी येऊन प्रत्येकजण काय करू लागतात, मशाल बनवू लागतात. मग पिता मशाल बनवत आहे, पित्याला पाहून छोटा बालक पण आपली छोटाची काठी घेऊन काय करत आहे, मशाल बनवत आहे. मशाल म्हणजे काय, एक काठी घेऊन त्याला समोर कापडं बांधलं जात आहे आणि त्याच्यावर तेल लावून त्याला पेटवून मशाल बनवण्यासाठी, म्हणजे मशाल म्हणजे त्याला अग्नी असते, तर ते पेटवण्यासाठी तयारी केली जात आहे. आणि सर्व ठिकाणामध्ये लोक मशाली बनवत आहेत, तेल आणत आहेत, त्याचा वापर करून मशाली तयार करत आहेत. आणि ते धनाढ्य लोक आहेत, ते काय करू लागले, तर फक्त स्वतःसाठी नाही, त्यांच्याकडे धन जादा आहे, तर ते हजारो लाखोच्या संख्येमध्ये मशाली बनवू लागले. कोणासाठी, जे सामान्य लोक आहेत ज्यांना मशाली बनवता येत नाहीत त्यांना देण्यासाठी. एवढा दिव्य भाव नवदीप मायापूरमध्ये तेव्हा प्रकट झाला. आणि त्यांना भुकेचं किंवा भोजन करण्याचं पण भान राहिलं नाही. कधी एकदा चैतन्य महाप्रभू येतात आणि आव्हान करतात एकत्रित होण्यासाठी, अशी त्यांची स्थिती झाली. मग चैतन्य महाप्रभू सायंकाळच्या वेळेला मग मध्यवर्ती ठिकाणी येतात आणि मग आव्हान करतात आणि मग सर्व नवदीप, पहिला तर सर्व पार्षद जे आहेत ते येतात आणि बाकीचे नवदीपवासी पण तिथे येतात. तर
सर्व नवदीपवासी पण आपल्या आपल्या हातामध्ये मशाली घेऊन येतात. आणि वृंदावनदास ठाकूर लिहितात की त्यावेळेला नवदीपमध्ये जे काही ते म्हणजे आंदोलन किंवा जे काही हरिनाम संकीर्तन होणार होतं त्या कार्यामध्ये किती लोक आले? हजारो, लाखो नाही, करोडो लोक आले. तेवढी लोकसंख्या होती का नवदीप मायापूरची? नव्हती. परंतु एवढे लोक कुठून आले? तर वृंदावनदास ठाकूर म्हणतात की आज चैतन्य महाप्रभू नवदीप मायापूरमध्ये नगर संकीर्तन करणार आहेत. बाहेर सर्व पात्र अपात्र लोकांना त्यांचं दर्शन देणार आहेत. हरिनाममध्ये त्यांचा उद्धार करणार आहेत. आणि त्यामध्ये आपण पण सहभागी झालं पाहिजे. म्हणून जे देवी देवता आहेत ते देवी देवता पण मनुष्याचं रूप घेऊन हातामध्ये मशाली घेऊन त्या संकीर्तनामध्ये सहभागी झाले. आणि प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये एका की जेव्हा चांद काजीच्या घराकडे जाण्यासाठी सर्व एकत्रित झाले तर ते काय होतं? एक प्रकारे पहिलं असहकार्य आंदोलन होतं. काय? असहकार सर्व है ना, जे काही तथाकथित राजकीय नेत्यांनी सुरू केलेले होते असं म्हणतो आपण, है ना. परंतु प्रत्येक गोष्टीचे जनक कोण आहेत? कृष्ण आहेत, है ना. मग त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंनी ते एक प्रकारे आंदोलनच उभा केलं. आणि सर्व लोक जे भयभीत झाले होते चांदकाजीच्या त्या धमकीने, त्यांना आता काही भय राहिलं नाही. पूर्णतः निर्भय होऊन ते एकत्रित झाले. आणि देवी देवता पण तिथं आलेले आहेत हातामध्ये मशाली घेऊन. आणि वृंदावनदास ठाकूर लिहितात की त्यावेळेला त्या ठिकाणी अशी स्थिती होती की एवढे लोक गर्दी होऊन जमले होते की 2 लोकांच्या मध्ये एक जर वरून मोहरी असते ती टाकली ती पण जमिनीला पोचणार नाही. पहा काय वर्णन आहे, का अतिशयोक्ती नाही आहे. आणि आपण म्हणू की मग एवढ्या छोट्या नवदीपमध्ये मग करोडो लोक कसे आले? तर ते आपण कल्पना करू शकत नाही. कारण भगवंतांचं दिव्य लीला आहेत. जसं भगवंत आपल्या मातेला यशोदेला आपल्या छोट्याच्या मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन करू शकतात, तर मग या नवदीपमध्ये करोडो लोकांना का समाविष्ट करू शकत नाहीत? भगवंतासाठी सर्व काही शक्य आहे. भगवंत एका रात्रीला ब्रह्माजींच्या रात्रीप्रमाणे मोठी करू शकतात, तर मग हे का कार्य करू शकत नाही? आणि तशा पद्धतीने हजारो, लाखो नाही, करोडो लोक एकत्रित झाले आणि कीर्तन करत मग पुढे जाऊ लागले. चैतन्य महाप्रभूंनी मग सर्वांना उपदेश म्हणजे इन्स्ट्रक्शन दिलं की काय करायचं? अद्वैताचार्यांनी सर्वात पुढे कीर्तन करायचं. त्यानंतर जे शिवास ठाकूर आहेत ते मागे कीर्तन करतील आणि हरिदास ठाकूर मध्ये कीर्तन करतील. आणि अशा पद्धतीने सर्व कीर्तन करत पुढे जातील. आणि नित्यानंद प्रभूंकडे जेव्हा बघतात चैतन्य महाप्रभू तेव्हा नित्यानंद प्रभू म्हणतात की हे महाप्रभू, मी मात्र तुमच्या सोबतच राहीन, मी तुम्हाला सोडून दूर जाणार नाही. तुम्ही कीर्तन करत असाल तर त्यावेळेला तुम्ही दिव्य भावामध्ये जाता आणि तुम्ही आकाशामध्ये उड्डाण घेता, खाली पडता, तुमच्या शरीराला फार इजा होतात, तर मी त्यावेळेला तुम्हाला म्हणजे पकडेन, तुमचं रक्षण करेन, असं नित्यानंद प्रभू म्हणतात. मग चैतन्य महाप्रभू त्यांना अनुमती देतात. ठीक आहे, कारण ते स्वयं बलराम आहेत. बलरामजी कधी पण कृष्णांना सोडून दूर जात नाहीत. मग अशा पद्धतीने जेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणतात सर्वांना, तर मग त्या पद्धतीने कीर्तन सुरू होतं आणि कीर्तन करत पुढे चाललेले आहेत. आणि त्याचं फार सुंदर वर्णन आहे की कशा पद्धतीने सर्व जे नवदीपवासी होते त्या दिव्य भावनेमध्ये आले. तर मी जे म्हणालो की चैतन्य भागवत किंवा एवढं मधुर आहे की ते आपण जसं आहे तसं वर्णन करू शकत नाही. त्याला वाचून किंवा स्वयं आपण अध्ययन करूनच त्याची दिव्य आनंद आपण अनुभवू शकतो. एतेक लोके रसे रहिल समुच्चय, सरिशाव पडिलो तल नाही हय. तेथे एवढा विशाल जनसागर जमला की मोहरीचा एक दाना जरी पडला तरी जमिनीवर पोचणार नाही. तरीही प्रभूंची अशी कृपा झाली की प्रभूंचे दर्शन सर्वजण सहजपणे घेऊ शकत होते. पहा भगवंताची किती विशेष लीला आहे की एवढी गर्दी झाली की एक मोहरीचा दानाही खाली पडू शकणार, एवढी गर्दी आहे, करोडो लोक जमा झालेले आहेत, परंतु सर्वांना भगवंताचं दर्शन होत आहे. ही भगवंताची विशेषता आहे. जसं रासलीलेमध्ये भगवंताने एवढा विस्तार केला की सर्व गोपींना वाटत आहे भगवंत आपल्यासोबत आहेत. किंवा भगवंत जेव्हा गोचारण लीला करतात तर असंख्य गोपसखा आहेत आणि त्यांच्या मध्ये बसून भगवंत गोपालकाला करत आहेत, भोजन करत आहेत आणि प्रत्येक गोपसखाला काय वाटत आहे? कृष्ण माझ्याकडेच बघत आहेत. तर तसं विशेष दिव्य
लीला इथं भगवंताने प्रकट केली. तर पहा, मग सर्व आता नवदीपवासी आपलं घर म्हणजे घरातून बाहेर आले होते आणि त्या मशाली घेऊन त्या संकीर्तनामध्ये संमिलित झाले होते. मग काही चोरांनी काय विचार केला की हीच संधी आहे. कोणती संधी आहे की सर्वजण या कीर्तनामध्ये सहभागी झालेले आहेत, तर आपण काय करू, ह्या वेगवेगळ्या लोकांच्या घरामध्ये जाऊन चोरी करू, आपल्याला किती चांगली संधी आहे असं त्यांनी विचार केला. परंतु महाप्रभूंची कृपा अशी की जेव्हा ते तिथं आले तर त्या हरिनामामध्ये तल्लीन होऊन ते पण त्या हरिनामामध्ये नाचू लागले. श्री गौरांग महाप्रभू की. तर ही महाप्रभूंची कृपा आहे. फार सुंदर वर्णन आहे. चोरेर आचिल चित्त येई अवसरे, आजी चोरी करी वार प्रति घरे घरे, सेही चोर पासारील आपणार वेबार, हरिवय मुखी कोरोना आईशे आर. पण ते देखील आपले चोर कार्य विसरले आणि हरिनाम व्यतिरिक्त कोणाच्याही तोंडी काहीच येत नव्हते. त्यामुळे तेही त्या हरिनामामध्ये सहभागी घेऊन हरिनाम उच्चारण करू लागले. हरे कृष्ण. कारण मोठा प्रसंग आहे, मी थोडं मधलं वाचतो. चतुर्दिगे कोटी कोटी महादीप ज्वले, कोटी कोटी लोक चतुर्दिगे हरी बोले. पहा किती मधुर वाटतं ऐकताना. कारण बंगाली भाषेने त्याचं रचना पण अशी पद्यामध्ये केलेली. चारही, त्याचा अर्थ आहे चारही दिशांनी कोटी कोटी दीप प्रज्वलित झाले आणि कोट्यावधी लोक चहू दिशांनी हरिबोलचा गजर करू लागले. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. आणि पुढे म्हणलेलं आहे, देखिया प्रभुर नृत्य अपूर्व विकार, आनंदे विवल रोक सब नदियार. नृत्य करताना प्रभूंच्या अंगी अपूर्व विकारांचे दर्शन घडे. ते पाहून नदियावासी अचंबित होऊन आनंदाने विवल होत होते. शने हाय प्रभु अंग सब धुलामय, नयनेर जले शने सब पाकालय. प्रभूंचे अंग क्षणात धुईने माके, तर नयनातील पाण्याने ते क्षणात धुतलेही जाई. म्हणजे चैतन्य महाप्रभू एवढं दिव्य आता नृत्य करू लागले त्या कीर्तनामध्ये. आणि त्या नृत्यामध्ये नृत्य करत असताना ते अचानक खाली पडायचे, गडाबडा लोळायचे, पुन्हा उठायचे, पुन्हा आकाशामध्ये उद्धाण घ्यायचे, अचानक रुदन करू लागायचे, अचानक जोरदार हसू लागायचे. अशापर्यंत दिव्य भाव त्यांच्यामध्ये प्रकट होऊ लागले. आणि खाली गडाबडा लोळ्यामुळे त्यांचं शरीर पूर्णतः धुईने माकून गेलं चैतन्य महाप्रभूंचं. परंतु त्यांच्या डोळ्यातून एवढे तीव्र अश्रू येत होते त्या दिव्य आनंदाचे, तर त्या अश्रूने ते शरीर लगेच धुतलंही जात होतं. अशी स्थिती होती. पहा, हे असं वर्णन आपण इतर कुठल्याही ग्रंथामध्ये वाचलं नसेल. असं वर्णन आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये पाहायला मिळतं. भागवतमध्ये किंवा इतर ग्रंथांमध्ये जे काही वैदिक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एखाद्या भक्ताने भगवंताचं दर्शन केलं, त्याच्या डोळ्यातून अश्रू आले, रोमांच उभे राहिले, ते मूर्छित झाले, एवढ्या पण वर्णन आहे. परंतु ते गडाबडा लोळू लागले किंवा एकदम हुंकार देऊ लागले, गर्जना करू लागले, मोठ्याने रुदन करू लागले, हास्य करू लागले, उड्डाण करून खाली पडू लागले, असं ज्यादा ह्या भावाचं वर्णन इतर आपल्याला भक्तांमध्ये पाहायला मिळत नाही. कारण चैतन्य महाप्रभूंचा भाव किंवा हे वृंदावन प्रेमाचा भाव आहे तो देण्यासाठी चैतन्य महाप्रभू आले होते. आणि त्यांनी ह्या नगर संकीर्तनामध्ये किंवा शिवा सांगण्यामध्ये हे सर्व भाव पुन्हा पुन्हा प्रकट केलेले आहेत. आपल्याला ते पाहायला मिळाले नाहीत, परंतु जो कोणी ह्या चैतन्य भागवत ग्रंथाला पुन्हा वाचन करतो तर तो त्या भावाचा अनुभव आपल्या हृदयामध्ये करू शकतो. आता पहा, आणखीन काही विशेष लीला तिथं घडली. लक्ष लक्ष कोटी हैल, लक्ष लक्ष कोटी कोटी हैल संप्रदाय, आनंदे नाची या सर्व नवदीपे जाय. संपूर्ण नवदीपात एक एक करीत लाखो कोटी दले नृत्य करीत फिरू लागले. तर पाहता भरपूर वेगवेगळ्या भागामध्ये नृत्य चालू आहे, कीर्तन चालू आहे आणि ते सर्व मिळून मोठे एक आंदोलन सुरू झालेलं आहे. आणि कीर्तन काय करत होते? हरिहराय नम कृष्ण यादवाय नम, हरिहराय नम कृष्ण यादवाय नम, गोपाल गोविंद राम श्री मधुसूदन, गोपाल गोविंद राम श्री
मधुसूदन गोपाल गोविंद श्री मधुसूदन हरिहराय नमः कृष्ण यादवाय नमः हरिहराय नमः कृष्ण यादवाय नमः गोपाल गोविंद राम श्री मधुसूदन गोपाल गोपाल गोविंद राम श्री मधुसूदन गोपाल हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। श्री गौरांग महाप्रभु की, श्री कलयुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की। तर अशा पद्धतीने कीर्तन करत सर्वजण नृत्य करत आहेत, टाळ्या वाजवत आहेत, अशापर्यंत ते जात आहेत। तर पुढे आता काय वर्णन केलंय पहा। दुई हात जोडा दीप तैलेर भाजने येई बड अद्भुत ताली दिले के मने। त्यांच्या एका हाती मशाल तर दुसऱ्या हाती तेलाचे पात्र होते, मग त्यांनी टाळी कशी वाजवली हे एक आश्चर्यच होते। इथं काय वर्णन आहे की नृत्य करत आहेत आणि टाळ्या पण वाजवत आहेत। मग आता इथं वृंदावनदास ठाकूर एक शंका निर्माण करतात स्वतःच की प्रत्येकाने आपल्या हातामध्ये मशाल पकडलेली आहे आणि दुसऱ्या हातात तेल पण आहे, कारण आता मशाल विजली नको पाहिजे, आणि तरी पण टाळ्या वाजवत असं वर्णन आहे। हे कसं घडलं तर पुढे त्याचं वर्णन केलेलं आहे। हे न बुजी वैकुंठ आईला नवदीपे वैकुंठ स्वभाव धर्म पाहिलं क लोके। नवदीपात वैकुंठच अवतरले आहे असे प्रतीत होत होते। या योगे नवदीपवासियांना वैकुंठाचा स्वभाव धर्म प्राप्त झाला। हरी बोल। वैकुंठाचा स्वभाव म्हणजे काय की आता सर्वजण नृत्य करत आहेत आणि त्यांनाही माहीत नाही, तर आता ते पूर्णतः वैकुंठ ते ठिकाण म्हणजे आता नवदीप धाम तर वैकुंठापण पेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु सामान्यपणे वैकुंठामध्ये जसं पार्षदांना स्वरूप असतं तसं सामान्यपणे बाहेरकारी दृष्टिकोनात स्वरूप नव्हतं, परंतु त्या लीलेमध्ये भगवंतांच्या कृपेने सर्वांना वैकुंठवासियांचं स्वरूप प्राप्त झालं। ते म्हणजे कसं चतुर्भुज रूप प्राप्त झालं, आणि ते कोणाला दिसत नाहीये, कोणाला अनुभवायला पण येत नाहीये, परंतु चार हात त्यांना सर्वांना भगवंताच्या कृपेने प्राप्त झाले। आणि चार असल्यामुळे त्यांनी काय केलं, मग दोन हातामध्ये मशाल आणि तेल आहेत आणि बाकीच्या दोन हातांनी काय करतायत, टाळ्या वाजवत आहेत भगवंतांच्या कीर्तनामध्ये आणि आनंद व्यक्त करत आहेत। बघा पुढे काय वर्णन आहे। जीव मात्र चतुर्भुज हईल सकल ना जाणील के हो कृष्ण आनंदे विव्हल। त्यामुळे सर्व चतुर्भुज झाले ते कोणालाच समजले नाही, कारण सर्वजण श्रीकृष्णाच्या आनंदात एवढे विव्हल झाले होते। हस्त जे हईल चारी ताहो नाही जाणे आपणार स्मृती गेले तबे टाली केने। सगळ्यांची शुद्धच जणू हरपली होती, त्यामुळे आपल्याला चार हात आहेत म्हणून टाळी वाजवत आहे याचे ज्ञान त्यांना झालेच नाही। मग चार हात त्यांना आलेले आहेत पण त्यांनाच ज्ञान नाही आहे, आणि ते मशाल पण पकडत आहेत आणि टाळ्या पण वाजवत आहेत। आता कोण नवीन व्यक्ती ऐकल्यानंतर काय हे अंधश्रद्धा आहे, काय अतिशोक्ती आहे, असं कधी होतं का? तर प्रश्न कशाचा आहे, श्रद्धेचा आहे। श्रद्धा विश्वास कहो सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत व्हाय। वास्तविक श्रद्धा या शब्दाचा व्याख्या काय आहे की जे काही शास्त्रामध्ये दिलेलं आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं, काही शंका न घेणं, याला म्हणलेलं आहे श्रद्धा। कृष्ण भक्ती केले सर्व कर्म कृत आहे, आणि कृष्ण भक्ती केल्यानंतर सर्व कार्य भौतिक आध्यात्मिक साध्य होतात, याच्यावर विश्वास असणं याला काय म्हणलेलं आहे, श्रद्धा आहे। मग ही कल्पना करू शकत नाही आपण, आत्ता आपल्याला ही कल्पना वाटेल, पण तुम्ही पुन्हा येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये साधना करत राहाल आणि पुन्हा पुन्हा धामामध्ये येत राहाल आणि या चांदकाजीच्या उद्धाराची जगाईमदाच्या उद्धाराची भगवंताने केलेल्या शिवा सांगण्यामध्ये महाप्रकाश लीलेचे श्रवण कराल, चिंतन मनन कराल, मग तुम्हाला ह्या लीला कशा शक्य आहेत हे अनुभवायला येईल। आत्ता आपल्याला ह्या कशा शक्य आहेत हे आपण समजू शकत
नाही. फक्त आपण श्रवण करायचं आणि श्रद्धेने त्याला स्वीकारायचं. हेन मते वैकुंठेर सुख नवदीपे नाचिया जायेन सबे गंगार समीपे. अशा प्रकारे नवदीपात वैकुंठ सुखच अवतरले होते. सर्व भक्तगण नाचत नाचत गंगा तटी पोहोचले. गडागडी जाय के हो माल साठ पुरे कहारो जीवाय नाना मत वाक्य स्फुरे. कुणी जमिनीवर गडाबडा लोळत होते तर कुणी उंच उड्या मारित होते. कुणी तोंडाने वेगवेगळी कवने गात होते. अशापणे दिव्य भाव सर्वांच्या मध्ये प्रकट झाले होते. कारण भगवंताच्या हरिनामाच्या मध्ये व्यक्ती आपली भौतिक उपाधी विसरून जातो आणि तो वास्तविक आत्मस्तरावर येतो. आणि त्या आत्मस्तरावर तो अशा पद्धतीने भौतिक दृष्टिकोनातून वेड्याप्रमाणे कार्य करतो, परंतु तो वास्तविक आत्म्याच्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित झालेला असतो. कोणी म्हणू लागले के हो बोले कबे काजी बेटा गेला कोटा आई पाय एखने छेडी या फेलो माता. तर याचा अर्थ काय? कोणी म्हणू लागले आता तो काजीचा बच्चा कुठे गेला, इथे आला तर त्याचे मस्तकच मी उडवून टाकेन. पहा, जे घाबरू लागले होते सुरुवातीला, पण तो चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने हरिनामाची विशेष कृपा आहे. कारण हरिनाम काय करतं? पूर्णतः जीवाला निर्भय बनवतं. मग जे घाबरत होते ते आता काय करू लागले? असं बोलू लागले कीर्तनामध्ये, तो काजीचा बच्चा कुठे आहे, त्याला माझ्या समोर घेऊन या, मी काय करेन त्याचा शिरछेद करून टाकेन. कोणी निंदकांना पकडण्यात धावे तर कोणी निंदकाचे नाव घेऊन जमिनीवर लाता मारे. मग आता काही जण काय करू लागले? कारण चैतन्य महाप्रभूंचे किंवा भक्तांची निंदा करणारे पण बरेच जण होते. तर काही जण त्या निंदकाचं नाव घेऊन जमिनीवर लाता मारू लागले. किंवा एखादा काही नास्तिक लोक आहेत ते पाहण्यासाठी आले होते की हे चैतन्य म्हणजे निमाय पंडित आणि त्यांचे वेडे झालेले जे सोबती आहेत ते काय करत आहेत हे पाहण्यासाठी पण काही जण आले होते. तर त्यांना पाहून हे भक्त काय करू लागले? भक्तांनी इतर काही श्रद्धाळू लोक आहेत ते इतके निर्भय झाले आणि इतके त्यांच्यामध्ये सामर्थ्य आलं तर त्या नास्तिकांना पकडण्यासाठी त्यांनी मागे लागू लागले. त्याला पकडा म्हणून, तो निंदा करतो त्याला मारा म्हणून असं मागे लागू लागले. आणि ते भयभीत होऊन की काही लोक करू लागले धावपळ करून पळत तिकडून जाऊ लागले. आता पहा, इथं वर्णन आहे. ब्रह्मा, शिव, वरुण, कुबेर, इंद्र, यम, सोम आदी समस्त देव समाज तेथील ब्रह्मसुख स्वरूप अपूर्व लीला पाहून श्री चैतन्य समेत मनुष्य रूपात तेथे सामील झाला. मग हे सर्व देवी देवता पण ती दिव्य लीला पाहून त्या लीलेमध्ये समाविष्ट झाले. देवे नर एकत्र हैया हरी बोले आकाश पुरी या सब महादीप जले. आता देवता व मनुष्य एकत्र येऊन हरि कीर्तन करीत होते. संपूर्ण आकाश जणू महादीपाने उजळले होते. आणि वृंदावनदास ठाकूर पुढे लिहितात, त्रिये जत जयकार दिया बोले हरी ताही लक्ष वस्तरे ओ वर्णिते ना पारी. तर इथं वर्णन त्याचा अर्थ आहे संपूर्ण वर्णन तर दूरच राहो, हरिनामाचा जय जयकार करणाऱ्या केवळ स्त्रियांचे वर्णन सुद्धा मी लाखो वर्षातही करू शकणार नाही. मग वृंदावनदास ठाकूर लिहितात की त्या पूर्ण हरिनाम संकीर्तनाचं वर्णन सोडा, त्या हरिनाम संकीर्तनामध्ये ज्या स्त्रिया सामील झाल्या होत्या आणि त्या ज्या कीर्तन करत होत्या, नृत्य करत होत्या, त्याचंही वर्णन मी लाखो वर्षामध्ये करू शकणार नाही. एवढं दिव्य लीला तिथं चालू होती. पुन्हा वर्णन आहे पहा. कुणी नाचत होते, कुणी गात होते, तर कुणी हरिहरी म्हणत होते. कुणी स्वतःच विसरून जमिनीवर गडाबडा लोळत होते. काही जण तोंडाने नानाविधा वाद्यांचे आवाज करीत होते. काही परमानंदाने दुसऱ्याच्या खांद्यावर चढून बसत होते. कुणी दुसऱ्यांचे चरण पकडून रडत होते, तर कुणी ते आपल्या केसांनी बांधण्याचा प्रयत्न करत होते. मग हे सगळं आपल्याला वेडापणा वाटेल, पण हेच हरिनाम संकीर्तनाचा दिव्य भाव आहे. एकमेकांचे चरण का पकडत होते? कारण वैष्णव एकमेकांच्या क्षमा मागण्यासाठी त्यांच्याप्रती काय अपराध झाला आहे तर त्यांचे चरण पकडून त्या अपराधातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. तर ते कार्य करू लागले भक्त. काही जण एकमेकांच्या चरणांना दंडवत करीत होते, तर काही जण एकमेकांची भेट घेत होते.
कोणी म्हणे मी निमाय पंडित आहे, मी जगाचा उद्धारासाठी प्रकट झालेलो आहे. मग काही जण त्या कीर्तनामध्ये एवढ्या दिव्यभावामध्ये येऊ लागले की जसं गोपी गीतं गात असताना भगवंतांचा रोल निभावत नाचत होते, तसं ते काही भक्त म्हणू लागले की मी निमाय पंडित आहे आणि मी काय करत आहे, कशासाठी जन्मलेला आहे, जगाचा उद्धार करण्यासाठी भक्त जन्मलेला आहे, अशापर्यंत ते म्हणू लागले. कोणी दुष्ट निंदकाला पकडण्यास धावे व जोरात ओरडून म्हणे पकडा पकडा, हा पापी दुष्ट पळून चालला आहे. आणि अशा पद्धतीने ते काय करू लागले, नृत्य करू लागले. काही जण वृक्षावर चढत आणि एकत्र होऊन गटागटाने खाली उड्या मारू लागली. पहा काय चालू आहे त्यांचं, सर्व काही दिव्य आनंदाचं प्रदर्शन चालू आहे. आणि एवढंच नाही तर काही जण काय म्हणतात पहा, कोणी दुष्टावर क्रोधित होऊन झाडाची फांदी तोडून हातात धरून म्हणे हा पहा मी दुष्टांचा काल आला आहे. आणि काही जण तर काय करू लागले, यमराजांना उद्देशून बोलू लागले. आता आपण कोणी यमराजांना उद्देशून काही बोलू शकतो का, माहीत नाही. यमराजांनी काही मनावर घेतलं तर काय होईल आपल्या जीवनात, है ना. तर इथं पहा, तर इथं आता ह्या भक्तांची निर्भयता पहा. हे काय म्हणतायत, काही जण उच्च स्वरात अलौकिक शब्द प्रयोग करीत कोणी जणू यमराजांना बांधून आणण्याच्या आविर्भावात आले. आणि ते काय म्हणू लागले, तिथूनच ओरडून बोलू लागले, अरे यमदूता जाऊन तुझे स्वामी सूर्यपुत्र यमराजांना सांग की वैकुंठनाथ प्रभू सच्ची मातेच्या घरी अवतीर्ण होऊन गावोगावी कीर्तन करीत आहेत. तुझे स्वामी यमराज ज्या नामाच्या प्रभावाने धर्मराज झाले, ब्राह्मणातील अधम अजामिल वासला, तेच नाव सर्वांच्या मुखातून प्रभूंनी वदवले आहे. जो बोलू शकत नाही त्यांना ऐकवले आहे. त्यामुळे तुम्ही इथे कोणावरही आपला अधिकार दाखवाल तर मी तुम्हाला मारून टाकीन, तो माझा दोष नसेल. पहा हे कोण म्हणतात, ते भक्त म्हणतात. कोणाला म्हणतात, यमदूताला उद्देशून म्हणतायत की तुम्ही यमराजाला जाऊन सांगा की तुमचा असा इथं अधिकार नाही आहे. का, कारण इथं चैतन्य महाप्रभू प्रकट झाले आणि ते हरिनाम सर्वांना प्रदान करत आहेत. आणि हे यमदूतांनो, तुम्ही जर इथं आला आणि कोणाला अधिकार दाखवला तर आम्ही तुम्हाला काय करेन, दंडित करेन, तुम्हाला मारून टाकेन, असं म्हणू लागले. आपण म्हणू शकतो का, है ना. माहीत नाही यमदूतांनी जर मनावर घेतलं तर उद्या काय घडेल, है ना. त्यामुळे परंतु ही निर्भयता त्या भक्तांमध्ये आली. हे तुम्हाला खरोखर आता आपल्याला काही विशेष वाटणार नाही, काय बालिशपण आहे, आपण वाचत आहोत असं वाटेल. परंतु पुन्हा मी हे सांगत आहे, 10, 15, 20, 25 वर्ष जेव्हा तुम्ही भक्ती साधना कराल आणि ग्रंथ वाचाल ना, तेव्हा आपल्याला कळेल की हे काय भाव प्रकट होत आहेत. चैतन्य महाप्रभूंनी काय प्रदान केलं त्यावेळेला. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत विषय नमा. की चैतन्य महाप्रभूंचा अवतार कसा आहे, नमो महावदन्याय, सर्वात उदार अवतार आहे. त्यांनी जे प्रेम भाव ब्रह्माजींना शिवजींना पण दुर्मिळ आहे, मोठमोठ्या ध्यान योगाच्या साधकांना हजारो लाखो वर्ष साधना करून पण प्राप्त होत नाही, त्या प्रेम भावनाला चैतन्य महाप्रभूंनी असंच मुक्त असते नवदीपमध्ये वितरण केलेलं आहे. आणि त्या प्रेम भावाचं प्रकटीकरण आपल्याला ह्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहे. पुढे आणि काय म्हणतात पहा, आणि पुढे म्हणतायत चित्रगुप्तकडे त्वरित पळत जा. या यमदूताला म्हणत आहेत चित्रगुप्ताकडे त्वरित पळत जा आणि त्याला सांगा की पापी लोकांचे लेखन हिशोब करणे तू बंद कर. कारण कोण प्रकट झालेले आहेत, चैतन्य महाप्रभू प्रकट झालेले आहेत. गौरांग महाप्रभू की. आणि 10-20 जण एकत्र येऊन म्हणू लागले, पकडा पकडा या काजीला, तो पहा पळून चाललेला आहे. अशापर्यंत ते आपापसामध्ये बोलत आहेत. आणि जे निंदक होते, जे नास्तिक होते, ते काय करू लागले, घाबरून घरामध्येच लपून बसले की हे माहीत नाही काय करतील आपल्यासोबत म्हणून, है ना. परंतु ते मूर्ख पहा इतके दुष्ट होते, ते म्हणून काय विचार करू लागले की भगवान हो आणि ही वार्ता काजीला कहो, जेणेकरून काजी काय करेल, शिपाई ते घेऊन येईल इथं आणि मग ह्यांची जी भक्ती आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. मग हे सर्व काय करून इथून पळून जातील आणि कुठल्या तर ब्यामध्ये लपून बसतील. असं ते दुष्ट लोक, नास्तिक लोक घरामध्ये आपापसामध्ये बोलू लागले किंवा विचार करू लागले किंवा असं म्हणू लागले की चला आपण जाऊन काय करूया, काजीला जाऊन सांगूया. मग अशा पद्धतीने सर्व काही लीला चालू होत्या. तर पहा मग असं करत करत हे जे कीर्तनाचा समुदाय आहे हा कुठे पोहोचला, काजीच्या महलापर्यंत पोहोचला किंवा थोडं दूरपर्यंत पोहोचला. तर मग काजीला तो आवाज ऐकू आला आणि काजी मग आपल्या शिपायांना विचारतो, अरे पहा तर हे कुठून आवाज येत आहे, काय चालू आहे,
एकदम क्रोधित होऊन. मग काजीला वाटतं कोणाचं लग्न समारंभ असेल, कोणतं मिरवणूक घेऊन चाललेला असेल, त्याचा आवाज येत असेल, अशा पण तो काजी म्हणतो. आणि मग शिपाई एकदम क्रोधित होऊन बाहेर पडतात त्यांच्या महलातून पाहण्यासाठी. आणि जेव्हा ते शिपाई पाहतात तर ते पण घाबरून जातात की एवढ्या लाखो करोडच्या संख्येमध्ये भक्त समुदाय, प्रत्येकाच्या अशामध्ये हातामध्ये मशाल आहे आणि ते इतके भावावरून नृत्य करत आहेत. आणि नृत्यच करत आहेत असं नाही, त्या काजीला पकडा, मारा, त्याचं घर नष्ट करा, अशा पद्धतीने घोषणा देत आहेत. हे सर्व ऐकून ते शिपाई एकदम घाबरून जातात. आणि घाबरून जाऊन काय करतात ते शिपाई, काही शिपाई काजीला सांगण्यासाठी परत येतात महलामध्ये हे सर्व वार्ता. आणि काही शिपाई एवढे घाबरतात की त्यांनी आपल्यावर आक्रमण करू नये म्हणून त्या समुदायामध्ये सम्मिलित होऊन ते पण कीर्तन करू लागतात. आणि कीर्तनामध्ये सम्मिलित झाल्यानंतर आता त्या मुस्लिम आहेत, त्यांना दाढी ते नाही, चेहऱ्यावरूनच ओळखलं जातं, तर आपल्याला ओळखू नये म्हणून ते घाबरून खाली तोंड करूनच नृत्य करू लागले आणि हरिनामाचा जय जयकार करू लागले. तर अशी कृपा भगवंताने एक प्रकारे त्यांच्यावर पण केली. आणि मग हा सर्व जन समुदाय काय होतो, चांद काजीच्या घराच्या आसपास येतो. आणि मग लोक एकदम क्रोध, आणखीन त्यांचा क्रोध फार एकदम टोकाला पोचतो. आणि काही जण मग काय करू लागतात, मारा, त्या चांदकाजीला पकडून आणा, त्याला मारून टाका, त्याचं घर नष्ट करा, अशा पण घोषणा देऊ लागतात. काही भक्त चांदकाजीच्या घराच्या दरवाजावरती लाथा मारू लागतात. आणि चांदकाजीला पण ही जेव्हा वार्ता कळते की एवढे करोडोच्या संख्येमध्ये लोक येत आहेत, त्यांच्या हातामध्ये मशाल आहे, तर ते पण घाबरतात. आणि तो पण काय करतो, आत जाऊन लपून बसतो. आणि बाकी भक्त मात्र काय करतात, बाहेरून त्या दरवाज्यावर ते लाथा मारू लागतात, भिंतीवर लाथा मारू लागतात, त्याला पकडून आणावं, त्याचा शिरछेद करा, अशा पण घोषणा देऊ लागतात. आणि मग भरपूर तिथंही कीर्तन होतं. काही जण झाडावर चढतात आणि झाडावरून उड्या मारू लागतात, बरंच असं वर्णन आहे पुढे. आणि मग शेवटी काय होतं की चैतन्य महाप्रभू मग पुढे येतात आणि सर्वांना थोडं शांत करून एका आसनावर बसतात. आणि भक्तांना, नित्यानंद पण काही भक्तांना सांगतात की जावा आणि चांदकाजीला बोलवून घेऊन या. आता चांदकाजी आज तर लपून बसलेला होता. मग भक्त आज जातात आणि त्यांना समजावून बाहेर घेऊन येतात. आणि चांदकाजी पण येतो एकदम भयभीत स्थितीमध्ये, किंवा एकदम हात जोडून ते समोर येतात. मग चैतन्य महाप्रभू पण आता ते एवढे भयभीत झालेले आहेत, तर आपला आता भगवत्ता दाखवून त्याला आणखीन भयभीत करत नाहीत, तर त्यांना सन्मानाने बोलवतात आणि त्यांना बसवतात. आणि त्यावेळेला चांदकाजी काय बोलू लागतो, एकदम प्रेमाने बोलू लागतो चैतन्य महाप्रभूंना की हे निमाई, कारण त्यावेळेला अजून त्यांचा संन्यास झाला नव्हता, त्यावेळेला त्यांना निमाई पंडित म्हणूनच संबोधलं जात होतं. तर हे निमाई, तू तर मला एका म्हणजे भाच्याप्रमाणे आहेस. पहा, आता चांदकाजी जेव्हा संकट आलं तर आता तो काही नातं सांगू लागला. तर मग काय म्हणतो तो की तुझी जी माता आहे सची माता, तर त्यांचे जे वडील आहेत निलांबर चक्रवर्ती आणि माझे वडील हे फार प्रिय मित्र होते. मग आता निलांबर चक्रवर्ती आणि चांदकाजीचे वडील दोन्ही मित्र आहेत. तर मग ते काय सांगत होते की तुझी माता सची माताने आम्ही लहानपणापासून बहीण भावनाप्रमाणे राहिलेलो आहे, असं ते सांगू लागले. मग त्या दृष्टिकोनातून तू मला भाषाप्रमाणे झालास, असं ते म्हणू लागले. मग चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणतात की मग भाषा तुम्हाला भेटायला आलेला आहे, तर मामाने असं लपून बसलं नको पाहिजे, असं चैतन्य महाप्रभू म्हणतात. मामाने स्वागत केलं पाहिजे, असं महाप्रभू म्हणतात. तर मग काजी म्हणतात की नाही, तुम्ही आलेला आहात, पण तुमचं हे सर्व जनसमुदाय पाहून मी भयभीत झालो आणि त्यामुळे मी आत गेलो होतो. परंतु भक्तांनी मला अभय दिल्यानंतर किंवा तुम्हाला काही इजा होणार नाही असं सांगितल्यानंतर मी तुमच्यासमोर आलेला आहे. मग त्यावेळेला चैतन्य महाप्रभू त्यांची चर्चा होती. चैतन्य चरितामृतमध्ये त्या चर्चेचं वर्णन आहे. मग तुम्ही हरिनामचा का विरोध करता, किंवा आणखीन बरेच काही चर्चा होती, जसं गोमांस का भक्षण करता, असं चैतन्य महाप्रभू त्यांना विचारतात. तर मग काजी म्हणतो की आमच्या कुराणामध्ये तुम्ही जसं तुमचं भगवद्गीता पूजनीय ग्रंथ मानता, तर आम्हाला मुस्लिम समुदायाला, यवनांना कुराण हा ग्रंथ आमच्यासाठी पूजनीय किंवा आमचा धर्मग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये तसं सांगितलेलं आहे, असं ते म्हणू लागतात. तर त्यावेळेला चैतन्य महाप्रभू म्हणतात की कुराण किंवा इतर जे ग्रंथ आहेत ते परिपूर्ण ग्रंथ नाही आहेत. परिपूर्ण म्हणजे त्यात काही ज्ञान योग्य दिलेलं आहे, परंतु ते परिपूर्ण ग्रंथ नाही आहेत. आणि कुराणामध्ये कुठेही गोमांस भक्षण करण्यास सांगितलेलं नाही आहे. मग अशी बरीच काही चर्चा त्याच्यामध्ये होते. आणि त्यानंतर मग चांदकाजीचा पूर्णतः शरण जातो चैतन्य महाप्रभूंना. आणि मग चैतन्य महाप्रभू त्यांना क्षमा करतात. आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभू त्यांना सांगतात की ठीक आहे, मी तुला क्षमा करत आहे आणि तू आजपासून या हरिनाम संकीर्तनाला
तुम्ही विरोध करू नका आणि भक्तांना हरिनाम करू द्या, त्यांना अनुमती द्या, असं चैतन्य महाप्रभू म्हणतात. आणि त्याच्या अगोदर आणखीन एक प्रसंग घडतो की तो म्हणजे काय की चांदकाजी म्हणतात की मी भयभीत होण्याचं आणखीन एक कारण होतं, ते पण मला तुम्हाला सांगायचं आहे. तर मग चैतन्य महाप्रभू म्हणतात ठीक आहे सांगा म्हणतात. तर चांदकाजी काय म्हणतात की सर्वांच्या समोर नाही, तुम्ही बाजूला या एकांतामध्ये, मी एकांतामध्ये सांगतो. तर महाप्रभू म्हणतात की एकांतामध्ये जाण्याची काय आवश्यकता नाही, हे सर्व भक्तच आहेत, सर्वांच्या समोरच सांगा. मग चांदकाजी म्हणतात ठीक आहे. चांदकाजी सांगू लागतात की ज्या दिवशी मी भक्तांना मारहाण केली आणि मृदुंग ते फोडला, भक्तांना त्रास दिला, त्याच्यानंतर एक दिवस मी रात्री झोपलेलं असताना एक फार विचित्र प्रसंग मी पाहिला स्वप्नामध्ये. आणि त्या प्रसंगामध्ये मी काय पाहिलं की मी झोपलेलो आहे आणि माझ्या छातीवर एक विशिष्ट प्राणी येऊन बसला. आणि तो प्राणी कसा होता, त्याचं मुख सिंहाचं होतं आणि त्याचं शरीर कशाचं होतं, पुरुषाचं होतं. आणि ते कोण होते, श्री नरसिंह भगवान की जय. मला त्यांना माहिती नाही, ते म्हणतात की असं विचित्र प्राणी पाहिला की त्याचं शरीर पुरुषाचं आहे आणि मुख कशाचं आहे, सिंहाचं आहे. आणि तो मला म्हणजे गर्जना करून मला तो क्रोधित होऊन बोलू लागले ते. आणि काय म्हणले की तुझी एवढी हिंमत की माझ्या हरिनामाचा तू विरोध करत आहेस आणि भक्तांना त्रास देत आहेस आणि मी आत्ताच काय करतो, तुझा नाश करतो. असं म्हणून त्यांनी त्यांचे जे फार तीक्ष्ण नखे होते ते माझ्या छातीवर दाबले आणि ते माझी छाती फाडणारच होते. तेवढ्यात मी त्यांना प्रार्थना केली, क्षमा मागितली आणि त्यानंतर ते शांत झाले. आणि त्यांनी मला चेतावणी दिली की याद राग, आता मी तुला क्षमा करत आहे, पण तू पुढे जाऊन तू जर भक्तांना त्रास दिलास तर मी तुलाच नाही, तू तुझ्या सर्व कुटुंबियांना, तुझ्या वंशाचा काय करेन, नाश करेन. आणि असं करून ते अदृश्य झाले. आणि हे महाप्रभू हे मी स्वप्नामध्ये पाहिलं म्हणून सांगत आहे, पण तू खरोखर ते स्वप्न नव्हतं. कारण मी जेव्हा जागा झालो तर पहा, तर मग काजी काय करतात, आपली छाती, आपलं जे कुर्ता आहे तो काढून म्हणजे असं उघडून चैतन्य महाप्रभूंना दाखवतात की पहा, त्या प्राण्यांचे जे नख आहेत त्याचे वन अजून माझ्या छातीवर आहेत. श्री नरसिंह भगवान की. आणि खरोखर चांदकाजीच्या छातीवर ते वन होते. कारण भगवंतांनी खरोखर त्याला तसं म्हणजे एक प्रकारे धमकवलेलं होतं किंवा तसं दृष्टांत दिला होता. ती पण कृपाच आहे त्यांच्यावर. आणि मग हे पण तो प्रसंग सांगतो चांदकाजी आणि भगवंत त्यांना क्षमा करतात. आणि तेव्हा चांदकाजी काय म्हणतो की मी आज घोषणा करतो, मीच नाही तर माझे नंतर येणारे जे वंशज आहेत तेही कोणी या हरिनामाला विरोध करणार नाही. कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय. श्री गौरांग महाप्रभू की. आणि मग ते त्या ठिकाणी पुन्हा कीर्तन सुरू होतं, नृत्य सुरू होतं. आणि आता चैतन्य महाप्रभू नृत्य करत होते, त्यांचे पार्षद नृत्य करत होते, नवदीपमधले नगरवासी पण नृत्य करत होते. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये आता चांदकाजी पण समाविष्ट झाले, त्यांचे शिपाई पण समाविष्ट झाले. आणि सर्वजण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असे कीर्तन करत नृत्य करू लागले. आणि काही अंतरापर्यंत चांदकाजी पण त्यांच्यासोबत नृत्य करत आले. ही भगवान चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे. पापी तापी यत छिलो हरिनाम उद्धारिलो, तार शक्ती जगाई मदाई. ही चैतन्य महाप्रभूंची स्थिती आहे की चैतन्य महाप्रभूंचा लीवर अवतार एवढा विशेष का मानला जातो, कारण ह्या लीलेमध्ये भगवंतांनी कोणाचा वध केलेला नाही आहे, तर त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीला नष्ट करून त्यांचा उद्धार केलेला आहे. म्हणून ह्या धामाला आणि ह्या अवताराला सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. भगवान वृंदावनमध्ये प्रकट झाले, त्यांनी माधुर्य प्रेम भावाचं प्रकटीकरण केलं, परंतु त्या लीलेमध्ये पण भगवंतांनी बऱ्याच असुरांचा वध केला. आणि हे जे चांदकाजी होते, हे चांदकाजी पण कृष्ण लीलेमध्ये होते. कोणाच्या रूपात होते, तर एक ग्रंथ आहे गौर गणोदय दीपिका नावाचा, चैतन्य महाप्रभूंच्या पार्षदांनी लिहिलेला. आणि त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या पार्षदांपैकी कोण कोण पार्षद कृष्ण लीलेमध्ये किंवा इतर लीलेमध्ये कोण कोण होते याचं वर्णन केलेलं आहे. जसं सकाळी आपण मुरारी गुप्तांच्या बद्दल बोललो, मुरारी गुप्ता कोण होते, हनुमानजी होते, त्याचं वर्णन त्या गौर गणोदय दीपिकामध्ये आलेलं आहे. वासुदेव दत्त आहेत ते प्रल्हाद महाराज होते, गदाधर पंडित हे राधाराणी आहेत, शिवास ठाकूर हे नारद मुनी आहेत, किंवा अद्वैताचार्य महाविष्णू आहेत, हे सर्व वर्णन त्याच्यामध्ये आहे. नित्यानंद प्रभू बलरामजी आहेत, किंवा पुंडलिक विद्यानिधी हे ऋषभानू आहेत, राधाराणीचे वडील, असं सर्व वर्णन आहे. तसंच म्हणलेलं आहे की हा जे चांदकाजी होता हे कोण होते, तर हे वास्तविक भगवंताचे मामाच होते.
कोण मामा? कंस मामा. हा, वास्तविक ते कंस होते पूर्वजन्मातले कृष्ण लीलेमध्ये. तर पहा, कृष्ण लीलेमध्ये भगवंताने कंसाचा उद्धार केला, पण त्याचा वध करून उद्धार केला है ना. त्याच्या हृदयातील जी काही ती म्हणजे दुष्ट भावना होती त्याचा नाश केला नाही. परंतु चैतन्य महाप्रभूंचा अवतार एवढा उदार आहे आणि म्हणून या अवताराला शिरोमणी, सब अवतार सार शिरोमणी केवळ आनंदखंड असं म्हणलेलं आहे. आणि ह्या अवतारामध्ये भगवंताने कोणाचा अपराध मानला नाही, सर्वांचा उद्धार केला. मग चांदकाजी ज्या कंसाला भगवंताने मारलं होतं, त्याचा वध केला होता, तोच कंस ह्या लीलेमध्ये चांदकाजीच्या रूपात आले आणि भगवंताने त्याचाही उद्धार केला. त्यालाही हरिकीर्तनमध्ये नाचवलं. कृष्ण लीलेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही की कृष्ण गोपसख आणि कंस नाचत आहेत है ना, ते पाहायला मिळत नाही. परंतु ह्या लीलेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हीच भगवंताची विशेष कृपा ह्या लीलेमध्ये, त्या अवतारामध्ये आहे. म्हणून नित्यानंद प्रभू म्हणतात की ह्या कलियुगामध्ये सर्वजण कमी जादा जगाईमध्ये प्रमाणेच आहेत. कमी जादा प्रमाणात प्रत्येका हृदयामध्ये ती प्रवृत्ती आहे भोग करण्याची किंवा अधार्मिक कृत्य करण्याची, आणि प्रत्येकामध्ये जगाईमध्येची प्रवृत्ती कमी जादा प्रमाणात आहे. त्यामुळे ह्या कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या कृपेशिवाय कोणताही पर्याय नाही आहे. चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने सर्वांचा उद्धार होऊ शकतो असं नित्यानंद प्रभू पण म्हणतात. आणि ते आपल्याला या चांदकाजीच्या लीलेमध्ये पाहायला मिळतं. आणि मग त्या ठिकाणी त्या लीलेमध्ये चैतन्य महाप्रभू आणि चांदकाजी एकमेकांना आलिंगन करतात आणि त्याचंच प्रतीक म्हणून आपल्याला चांदकाजीच्या समाधीच्या ठिकाणी त्या दोन झाडांचं दर्शन प्राप्त होतं. आपण सर्वांनी पाहिलं, बाहेर आपण गेटमधूनच पाहिलेलं आहे है ना. परंतु ते दर्शन पण फार विशेष आहे. कारण नंतर मग चांदकाजींचा जेव्हा केव्हा देहत्याग झाला असेल त्याचं काही वर्णन त्या ग्रंथामध्ये नाही आहे. मग देहत्याग झाल्यानंतर तिथं समाधी स्थापित केली, त्यांच्या कुटुंबियांनी केली असेल किंवा इतर भक्तांनी केली असेल. कारण आता चांदकाजी काय झाले, भक्त झाले, वैष्णव झाले होते. आणि मग त्यांची समाधी स्थापित केली. तिथं पहा, मग त्या समाधी ठिकाणी दोन झाडे आलेली आहेत. एक झाड आहे चाप्याचं आणि दुसरं झाड आहे निंबाचं. मग निंबाचं झाड हे चैतन्य महाप्रभू आहेत म्हणतात आणि चाप्याचं झाड म्हणजे काय आहे, चांदकाजी आहेत. आणि ते झाड आता आपण आत जाऊ शकलो नाही, ते बंद असल्यामुळे, पण आपण आत नंतर कधी गेलो आपण पुढच्या वेळेला तर आपण पाहू शकतो किंवा इथंही आपण मनोमन चिंतन करू शकतो की ते झाडे कसे आहेत, असे एकमेकांना असं आलिंगन केल्यासारखे असे वळसे घातलेले आहेत. जसे आपण आलिंगन केल्यानंतर आपण एकाची मान इकडे होते आणि एकाची मान इकडे होते अशा आपण होतो, तसं ते झाडांचे स्वरूप आहे. आणि ते म्हणजे काय की चांदकाजी आणि चैतन्य महाप्रभू आलिंगन स्थितीमध्ये आहेत आणि अजूनही तिथं दर्शन त्यांचं प्राप्त होतं. आणि जसं आपण वेगळ्या आचार्यांच्या समाधीचं दर्शन करतो तर तसाच लाभ चांदकाजींच्या समाधीचा पण आहे. आणि म्हणून आज पण हजारो लाखो लोक त्या चांदकाजींच्या समाधीचं दर्शनासाठी जातात. आपल्याला त्यांनी प्राप्त झालं, आपण जरी बाहेर दर्शन केलं तरी आपल्याला त्याचा लाभ झालेला आहे. एवढंच नाही तर ह्याच भागामध्ये गंगेच्या किनारी आपण तिथं जाणार नाही, परंतु गंगेच्या किनारी एका ठिकाणी मदाईंची पण समाधी आहे. आता मदाई कोण होते, जगाईमध्ये किती पापी होते, असं कोणतं पाप केलं नव्हतं, असं कोणतं पाप नव्हतं जे त्यांनी केलं नव्हतं, परंतु त्यांची पण समाधी इथं आहे. आणि त्या समाधीवर हजारो लाखो लोक दर्शनासाठी जातात. का? कारण चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने ते पण वैष्णव झाले, त्यांचाही उद्धार केला भगवंताने. आणि जगाईमध्ये पण पूर्वजन्मात कोण होते, जे रावण आणि कुंभकर्ण होते तेच पुढे जाऊन पहिला हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष होते, तेच पुढे जाऊन रावण आणि कुंभकर्ण बनले, तेच पुढे जाऊन कृष्ण लीलेमध्ये दंतवक्र आणि शिशुपाल बनले. तर या तिन्ही लीलेमध्ये भगवंताने त्याचा वध केला. तेच दोन बंधू भगवंतांच्या चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये जगाई मदाई म्हणून प्रकट झाले, जे स्वयं कोण आहेत, वैकुंठामधले द्वारपाल जय विजय आहेत. ह्या लीलेमध्ये जगाई मदाई होऊन त्यांनी तेच पापकृत्य केलं, परंतु ह्या लीलेमध्ये चैतन्य महाप्रभूंनी त्यांचा वध केला नाही. नित्यानंदप्रभूंच्या साह्याने, नित्यानंदप्रभूंच्या कृपेने त्यांचा उद्धार केला, त्यांना वैष्णव बनवलं. आणि असे वैष्णव बनवले, साधारण वैष्णव नाही की त्यांनी तर पाप सोडलं आणि एखाद दुसरी मा करत आहेत, असं नाही है ना. तर सांगितलेलं की जगाई मदाई रोज 128 महा करत होते नंतर उद्धार झाल्यानंतर त्यांचा. आणि भरपूर त्याची लीला मोठी, आपण एक चक्रग्रामला गेल्यानंतर ती लीला थोडी चर्चा करू. तर त्यांची पण समाधी आहे. मग ही विशेष कृपा गौरांग महाप्रभूंची आहे आणि त्या कृपेला प्राप्त करण्यासाठीच आपण नवदीप धामामध्ये येत असतो. तर त्याचा आज आपण ते दर्शन केलं.
तर आपण भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे की भगवंता जसा तुम्ही चांदकाजीचा उद्धार केला, जगाई मदाईंचा उद्धार केला, आम्ही वास्तविक त्याच्यापेक्षाही पतित आहोत, आपली तेवढी पण योग्यता नाही आहे. आणि चैतन्य महाप्रभूंच्या कृपा प्राप्त करण्यासाठी हीच वास्तविक दुसरी पद्धतीची एक योग्यता आहे की ज्याची जेवढी योग्यता नाही तेवढी तो चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करण्यासाठी योग्यता पात्र आहे. तो पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. किंवा एका गीतामध्ये म्हणलेलं आहे की पतित पावन हेतू तव अवतार, की चैतन्य महाप्रभू पतितांचा उद्धार करण्यासाठी तुमचा अवतार झालेला आहे. आणि मोसम पतित प्रभू ना पाईवार, माझ्यापेक्षा ज्यादा पतित तुम्हाला कोणी मिळणार नाही. मग अशा पद्धतीने आपण ह्या धामामध्ये वास करत असताना भाव ठेवून वास करू की भगवंता माझ्यापेक्षा पतित कोणी नाही आहे, मी जगाई मदाई चांदकाजी यांच्यापेक्षाही पतित आहे, त्यामुळे तुमच्या कृपेचा पहिला अधिकारी मी आहे, मला माझ्यावर कृपा करा. मग असा भाव आपण ठेवू तर भगवंत आपली स्थिती पाहून निश्चित आपल्यावर विशेष कृपा प्रदान करते. मग त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. आणि त्यानंतर आज आपण जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराजांचं जे काही मंदिर होतं राजापूर या ठिकाणी, तर त्या मंदिरच्या मागे कोलावेच्या श्रीधर यांचं पण ठिकाणाचं आपण माहिती सांगितली होती. तर ते पण फार ठिकाण विशेष आहे. कोलावेच्या श्रीधर पण चैतन्य महाप्रभूंचे फार विशेष पार्षद होते. त्यांच्यावर पण चैतन्य महाप्रभूंनी मग ह्या लीलेमध्ये चांदकाजीचा उद्धार केल्यानंतर जेव्हा ते परत येऊ लागतात चांदकाजीचा उद्धार करून, चांदकाजी मग काही अंतर त्यांच्यासोबत कीर्तन करत येतो आणि तिथं मग काय करतात चैतन्य महाप्रभू येता येता कोलावेच्या श्रीधर यांच्या घरी म्हणजे घर नाहीत, छोटीशी झोपडी होती, तिथं जातात आणि त्यांचाही उद्धार म्हणजे त्यांच्यावर विशेष कृपा करतात. कोलावेचे श्रीधर काही चांदकाजीप्रमाणे काही दुष्ट नव्हते, फार ते शुद्ध भक्त होते पहिल्यापासूनच, किंवा फार विशेष पात्रता प्राप्त भगवंताचे एक पार्षद होते. आणि त्यामुळेच चैतन्य महाप्रभू येता येता त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी जातात, त्यांच्यावर विशेष कृपा प्रदान करतात. आणि मग नंतर ते पुन्हा नवदीपमध्ये इकडं त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी सर्वांना घेऊन येतात. मग कोलावेच्या श्रीधरांच्या बद्दल आपण उद्या जरा वेळ मिळाल तर आपण चर्चा करू. मग ह्या पद्धतीने आजच्या आपण जे काही लीला ठिकाणी गेलो होतो त्याचं वर्णन आहे. तर पहा, आपण काल पण म्हणालो होतो की चैतन्य महाप्रभूंच्या एवढ्या विशेष लीला ह्या भागामध्ये झालेल्या आहेत. तर आपण बऱ्याच लीला म्हणजे चर्चा करण्याची इच्छा असून पण करू शकणार नाही, कारण वेळेचं एवढं आपल्याला बंधन आहे, मर्यादा आहे. आणि तरी पण थोड्या थोड्या लीला चर्चा करत आहोत, तर ते पण आपल्याला भरपूर कंटाळून वाटत असणार आहे, भरपूर फोर्स केल्यासारखं वाटत असणार आहे. परंतु आम्ही आपल्याला आश्वस्त करतो की खरोखर याच्यामुळे आपल्याला आत्ता नाही परंतु बऱ्याच वर्षानंतर भरपूर विशेष भरपूर विशेष साक्षात्काराचा अनुभव येईल. आणि तो अनुभव आपल्याला प्राप्त व्हावा यासाठीच आम्ही जबरदस्तीने का होईना तुमच्यासाठी हे करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्या भावनेला आपण घ्याल तर खरोखर याचा लाभ आपल्याला काही वर्षांतर पाहायला मिळेल. त्यामुळे आपण या ठिकाणी आलं तर मोठमोठे आपण बरेच वेळ कथा करत आहोत, श्रवण कीर्तन करत आहोत किंवा दर्शन करण्यासाठी भरपूर इकडे तिकडे जात आहोत आणि आपण थकत आहोत, तरी पण प्रभूजी आपल्याला थोडी पण विश्रांती घेण्याची वेळ देत नाहीत असं वाटेल. परंतु समजून घ्या, हे काय आहे की आईने मुलाला नाक दाबून औषध पाजण्यासारखं आहे ना. आणि त्याच्यामध्ये कोणाचा लाभ आहे? त्या मुलाचाच लाभ आहे. तो लाभ त्या मुलाला केव्हा जाणीव होईल? जरा जाणतं झाल्यानंतर, है ना. किंवा आई वडील मुलाला रागून अभ्यासाला बसवतात, त्याला अभ्यास करायला नको असतं, त्याला खेळणं किंवा इकडे तिकडे करण्याची इच्छा असते, पण आई वडील जबरदस्तीने बसवतात. तो आई वडिलांच्या भेटीने का विना अभ्यास करतो आणि नंतर मोठं झाल्यानंतर त्या अभ्यासामुळे त्याला चांगलं मार्क्स पडतात, चांगला जॉब किंवा चांगलं काही त्याच्या जीवनामध्ये तो यशस्वी होतो. त्यावेळेला तो बोलतो की लहानपणी असताना आमच्या मातापितांनी मला कठोरतेने शिस्तबद्ध केलं आणि आमच्याकडून अभ्यास करून घेतला, त्यामुळे आता मी हे यश प्राप्त करू शकलो. तर भक्तिमार्ग पण तोच आहे, त्या पद्धतीने नाही. कारण आपण साधकगण आहोत, आपल्याला या भक्तिमय कार्यामध्ये रुची नाही आहे, आपल्याला भौतिक कार्यामध्ये भरपूर आनंद वाटतो. परंतु साधक म्हणजे काय? मनाला मारून वरिष्ठांच्या आज्ञेमध्ये राहून काय करायचं आहे? मन मारून कसं नाही कसं हे भक्तिमय कार्य आपल्या जीवनामध्ये आपण पालन करायचे आहेत. आणि मग आपण जसं करत जाऊ तर हवं आपल्याला त्याच्यामध्ये रुची निर्माण होईल आणि मग आपण तो दिव्य आनंदाचा अनुभव घेऊ लागू. आणि मग आपण ज्या गोष्टी भौतिक गोष्टीप्रती आसक्त होतो किंवा आपल्याला आकर्षण वाटत होतं ते सर्व आपल्याला
ते सर्व गोष्टी आसक्ती आकर्षण निघून जाईल. आणि ह्यासाठीच मनुष्य जीवन आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून आपण एवढा वेळ जे 10 मासामध्ये येतो तर एवढी कथा श्रवण करतो, कीर्तन करतो, थोडा पण वेळ वाया घालवत नाही. थकलेला आहोत, भरपूर काय आपल्याला त्रास वाटतो शारीरिक, तरी पण आपण काय करतो, जबरदस्तीने घेऊन जातो, दर्शन करतो, कथा कीर्तन करतो. कारण आपल्याला ज्यादा लाभ प्राप्त करून इथून परत जायचं आहे. तर त्यासाठीच आपण सर्व करत आहोत. तर आपल्याला थोडा त्रास वाटत असेल तर आम्हाला थोडा पण क्षमा करा. शील प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णव वृंद की, ताई गौर प्रेमानंदे. ठीक आहे. तर आता काही सूचना पण द्यायची आहेत आपल्याला. तर आता आपण इथून निघाल्यानंतर मग पुन्हा दर्शनासाठी मंदिरात जावा, दर्शन करून ते येऊ शकता. उठू नका, लगेच बसून राहा आणि दर्शन करून मग पुन्हा आपण आपल्या नामठ भवनाच्या तिकडे जावा. आणि मग 8 वाजता प्रसाद सुरू होईल आणि 8 वाजता प्रसाद घेऊन पुन्हा आज जरा विश्रांती घ्या लवकर आणि सकाळी मंगलारतीला सर्वजणी या. आज सकाळी किती जण मंगलारतीला आले होते? बहुतांश भक्त आले होते. हां, तर पहा, ज्यांना शक्य नाही झालं तर उद्या आपण प्रयत्न करा. तर आपण ह्या येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये जादा दिवस मंगलारती अटेंड करण्याचा प्रयत्न करा. आणि जसं आपण काल सांगितलं होतं त्याप्रमाणे 4:10ला समाधी, प्रभूंच्या समाधी ठिकाणी पण मंगलारती होते. तर तिथं पण आपल्याला वेळ मिळाला तर येऊ शकता, नाहीतर आपण डायरेक्ट 4:30ला आपल्या मुख्य मंदिरामध्ये या आणि तिथं दर्शन मंगलारतीमध्ये समावेश व्हा आणि त्यानंतर आपण जप पण करा. आणि आपण जसं आज बोललो होतो, म्हणजे काल अनाउन्समेंट केली होती आजच्यासाठी, ती म्हणजे काय की आपण 6:30पर्यंत तिथं जप करा. 5:30पर्यंत मंगलारती होते, 1 तास तिथं जप करा आणि 6:30ला आपण इथून निघा हॉलमधून आणि नामठ भवनापर्यंत या आणि 7ला बरोबर प्रसाद सुरू होईल. आता काल जरा तिन्ही प्रसाद लेट झाले, पहिला दिवस होता आणि त्यामुळे भक्तांना थोडं वाटलं असेल कदाचित आज की 7ला बोलल्यात लगेच सुरू होणार नाही, त्यामुळे आज बरेच भक्त प्रसादाला लेट आले. तर तसं उद्या करू नका, कारण आता उद्या प्रसाद म्हणजे जसं आज पण बरोबर 7ला प्रसाद सुरू झाला होता, कारण पहिला दिवस असल्यामुळे ते जे प्रसाद देणार आहेत त्यांना पण थोडं धावपळ झाली, कारण चेन्नईचे पण भक्त होते, त्यांचा पण ग्रुप होता, तर तो आज गेलेला आहे. तर त्याचा सकाळचा प्रसाद त्यांना सांगितले बरोबर 7ला सुरू करा, जेणेकरून आपण लवकर निघू शकतो इथून आणि ज्यादा दर्शन करू शकतो. वेगळ्या ठिकाणांचं कथा कीर्तन त्या ठिकाणी जाऊन आपण करू शकतो आणि दुपारी लवकर येऊन मग लवकर दुपारचा प्रसाद घेऊन थोडं दुपारी आपल्याला विश्रांतीला वेळ मिळेल ज्यादा. मग त्यासाठी सकाळी आपण काय करा की मंगलारतीला गेल्यानंतर आपण 6:30पर्यंत जप करा. ज्यांना कोणाला शक्य झालं नाही मंगलारतीला तर आपण थोडं 5:30-6 वाजेपर्यंत किमान मंदिरात जावा, तिथं जाऊन भक्तांच्या संघामध्ये जप करा. 5:30ला दर्शन बंद होतं, परंतु दर्शन बंद झालं तरी तिथं भक्त समुदाय जप करत आहे, तर त्यांच्या संघामध्ये आपण जप करूया आणि पुन्हा 6:30ला आपण आश्रममध्ये या आणि 6:30ला तिथून निघाल तर 6:45पर्यंत याल आणि थोडं पुढे आपल्या रूममध्ये जाऊन येऊ शकता. आणि 7ला प्रसाद घेऊन आपण 7:30 7:45 इथून निघू. आणि उद्या आपण कुठे जाणार आहोत तर उद्या आपण गोद्रुम द्वीप या ठिकाणी जाणार आहोत. हरी बोल. तर 2 दिवसामध्ये आपण 2 द्वीपांचं दर्शन केलं. काल आपण अंतरद्वीपचं दर्शन केलं वेगळ्या ठिकाणांचं. आज कोणत्या द्वीपमध्ये गेलो होतो आपण? श्रीमंत द्वीपमध्ये गेलो होतो. आता उद्या 3रं द्वीप असणार आहे गोद्रुम द्वीप आणि फार विशेष ठिकाण आहे, तिथे पण फार विशेष लीला झालेले आहेत. मग त्या द्वीपमधले वेगळे ठिकाण आहेत त्याचं दर्शन करू आणि तिथं कथा कीर्तन करून मग पुन्हा आपण दुपारी येऊन प्रसाद घेऊ आणि दुपारी विश्रांती घेऊन मग उद्या आपण गोशाळा पाहण्यासाठी जाऊ, गोशाळेचं दर्शन करण्यासाठी. गोशाळेचं दर्शन करायला आपल्या सर्वांना आवडेल? हरी बोल. गाईचं दर्शन करायला कोणाला आवडणार नाही? फार सुंदर आणि फार जादा गायी असणारी गोशाळा इथं आहे. तर आपण मग उद्या संध्याकाळी जसं आज आपण इथं दर्शनाला आलो तसंच आपण उद्या संध्याकाळी गोशाळेचं दर्शनाला जाऊ आणि गोशाळेचं दर्शन करून तिथंच आपण थोडी कथा करू. कारण पहा आपण काय काय करत आहोत की या धामामध्ये आपण विशेष ठिकाणी जसं आज यात समाधीच्या ठिकाणी येऊन कथा करत आहोत, तर आपण इतर ठिकाणी पण करू शकलो असतो, परंतु या धामामधले पण काही असे ठिकाण आहेत जे आणखी जादा शक्तिशाली आहेत. पूर्ण धाम शक्तिशाली आहे, पण त्याच्यामध्ये आणखी असे समाधी ठिकाणं आहेत. भगवंतांनी ज्या ठिकाणी विशेष लीला केल्या ते ठिकाण आणखी जादा
सामर्थ्यशाली असतात आणि तिथं जाऊन आपण जेव्हा कथा कीर्तन करतो तर आणखी ज्यादा आपल्याला लाभ मिळतो. पुन्हा मी तेच बोलेन की आपल्याला वाटेल की लाभ मिळतो प्रभूजी सारखं बोलतात, परंतु गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही यात्रा करत आहोत, काही लाभ दिसतच नाही आम्हाला, है ना, काही वाटतच नाही, काही फरकच वाटत असं वाटेल. परंतु आम्ही पुन्हा सांगतो ते आपल्याला आत्ता वाटणार नाही. अजून 10-15 वर्ष तुम्हाला हे करत राहावं लागेल आणि गंभीरतेने करावं लागेल. मनोरंजनाच्या भावनेने करू तर आपल्याला 10-15 वर्षानंतर पण तो अनुभव येणार नाही. गंभीरतेने करावं लागेल, मग तो अनुभव येईल. लाभ होत आहे, तो आपल्या अकाउंटमध्ये जमा होत आहे, परंतु तो आपल्या अयोग्यतेमुळे तो एवढा कमी प्रमाणात होत आहे की त्याचं ज्यादा संचय होत आहे आपल्याला कळतच नाही आहे, परंतु बऱ्याच वर्षानंतर आपल्याला ते अनुभवाला येईल. मग जसं उद्या गोशाळेमध्ये जाऊन तिथं कथा कीर्तन करू तर तिथं पण विशेष आपल्याला आणखी कृपा मिळेल. अशा पद्धतीने आपण दिनचर्या करत आहोत. परवा दिवशी पण आपण मग शांतीपूरला जाणार आहोत. शांतीपूर कोणतं ठिकाण आहे? अद्वैत आचार्यांचं ठिकाण आहे. तर पहा, या यात्रेमध्ये आपण विशेष म्हणजे चैतन्य महाप्रभूंचं जन्म ठिकाण आता पाहिलं, त्यांनी लीला केल्याचं ठिकाण पाहिलं. त्यानंतर आपण एक चक्रग्राम ज्या ठिकाणी नित्यानंद प्रकट झाले त्या ठिकाणी जाणार आहोत आणि अद्वैत आचार्यांचं जे शाश्वत ठिकाण आहे शांतीपूर या ठिकाणी पण आपण जाणार आहोत. तर आपल्याला फार विशेष लाभ या यात्रेमध्ये होणार आहे. मग परवाच्या दिवशी आपण शांतीपूरला जाऊ. शांतीपूरमध्ये आपण अद्वैत आचार्यांचं जे घर आहे ज्या ठिकाणी राहून त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली प्रकट होण्यासाठी, आणि त्या ठिकाणी पण चैतन्य महाप्रभू काही दिवस वास केलेले आहेत संन्यास घेतल्यानंतर, आणि भरपूर मधुर लीला तिथे केलेल्या आहेत, त्याचंही आपण चर्चा त्या ठिकाणी करू. आणि परवाच्या दिवशी मग आपण TOPचं जे मंदिर आहे त्या मंदिरचं आपण दुपारच्या वेळेला लंच झाल्यानंतर आपला दर्शन करू आतून ते. आणि परवाच्या दिवशी मग आपण काय करू? गौर आरती अटेंड करू. भक्तांना गौर आरती अटेंड करण्याची इच्छा आहे, तर परवाच्या दिवशी आपण गौर आरती अटेंड करू. मग हे असं आपलं 3 दिवस उद्याचं परवाचं नियोजन असेल. आणि ठरवाच्या दिवशी म्हणजे 25 तारखेला आपण कुठे जाऊ? एक चक्रग्रामला जाऊ. आणि ते आपल्याला पहाटेच निघावं लागेल, कारण इथून जवळजवळ 4.5 ते 5 तासाचं अंतर आहे आणि फार मधुर फार विशेष ठिकाण आहे. तर आपण सकाळीच इथून, त्या दिवशी आपण मंगलातीला जायचं नाही, सकाळीच इथून नाश्ता प्रसाद कदाचित पॅकिंग करून घेऊ आपण, बघूया ते काय नियोजन करतायत प्रसाद पार्टी, त्यानुसार आपण प्रसाद घेऊन इथून निघू आणि तिथं जाऊन दर्शन करून दुपारचा प्रसाद तिथंच घेऊ आणि संध्याकाळपर्यंत इथं परत येऊ. आणि 6व्या दिवशी 26 तारखेला शेवटचा दिवस आपण कोला डीप नावाचं ठिकाण आहे, कोलो डीप नावाचं बोटमधून आपल्याला पलीकडे जावं लागतं. त्यावेळेला आपल्याला गंगा नदीचा बोट प्रवास पण घडेल आणि कोलो डीपमध्ये जाऊन तिथे पण काही विशेष ठिकाण आहेत त्याचं आपण दर्शन करू आणि तिथून परत येऊ. आणि परत येत असताना त्या 26 तारखेला आपण गंगा स्नान पण करू. श्री गंगा माता की. गंगा स्नान करायचं आपल्याला सर्वांना. हरी बोल. आता आम्ही महाराजांच्या यात्रेमध्ये आलतो त्यावेळेला करू शकलो नाही, कारण त्यावेळेला गंगा स्नानाचा दिवस होता, परंतु काही दिवसापूर्वीच यात्रेच्या काही दिवसापूर्वीच थोडं वादळ आलं होतं आणि गंगेचं पाणी जरा वाढलं होतं, त्यामुळे यात्रा कमिटीने मग ते निर्णय कॅन्सल केला. तर आपण पाहूया, अजून 4-5 दिवस आहेत, आता पाणी कमी झालं असेल तर आपण मग गंगा स्नान पण त्या दिवशी करू. मग आपण आपल्याला येणारे 4-5 दिवस आपलं नियोजन असेल. आणि 27 तारखेला मग आपण सकाळी इथून विट्यासाठी निघू. सगळ्यांना चांगलं वाटेल. हा म्हणजे ऐकून विट्याला निघायचं आहे ना. परंतु एक दिवस जसं जाईल तसं आपल्याला वाईट वाटलं पाहिजे की झालं आता एवढेच दिवस राहिले, पुन्हा परत जायचं आहे ना. तसा आपल्याला भाव झाला पाहिजे. मग त्यासाठी आपण येणारे काही दिवस ह्या चटणीमध्ये योग्य भावनेमध्ये धामास करा, कथा कीर्तन म्हणजे जप करा, कथा कीर्तन उत्साहाने अटेंड करा आणि ज्यादा भगवत भावनेमध्ये वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. आणि आता उद्या आपण सांगितले त्याप्रमाणे 7 वाजता प्रसादाला या. आणि आपल्याला गाडीमध्ये कोणत्या गाडीमध्ये नाव आहे ते माहीत आहे, लक्षात आहे आपल्याला. आज छोट्या गाड्या होत्या, कारण जे ठिकाण होते तिथं मोठ्या गाड्या जाऊ शकत नव्हत्या, त्यामुळे आपण आज आपल्या नावानुसार म्हणजे गाडीच्या नावानुसार बसलो नाही, प्रत्येकजण ज्या शक्य आहे त्या गाडीमध्ये बसलो. पण उद्या मात्र तसं आपण करायचं नाही. ललिता, विशाखा आणि चंपकलता अशी 3 गाड्यांची नावं आहेत आणि ते ग्रुप पण आपण बनवलेले आहेत. मग आपण काय करू, आपण आता पुन्हा आज आणि ते आपल्या ग्रुपवर पाठवू. तर प्रत्येकाने बघून घ्या आणि उद्या आपण बसत असताना नाश्त्यानंतर त्याच आपल्या गाडीमध्ये बसायचं आहे. जसं आपण एअरपोर्टवरून येत असताना बरेच काही भक्त विशाखा गाडीमधले होते, त्यांनी ललिता गाडीमध्ये बसले होते, त्यामुळे ललिता गाडीमधल्या काही भक्तांना जागा नव्हत्या,
कदाचित त्यांना माहीत नसेल आपल्या कुठल्या ग्रुपमध्ये आपलं नाव आहे, परंतु काय झालं की आम्ही नावं वाचवलोय आणि काही भक्त त्यांना नाव पुकारलं जात नाही तरी पण ते बसून राहिले तिथं आहे ना. आणि आता तिथं एवढं वेळ म्हणजे गडबड होती, लगेच निघायचं होतं, रात्र होती, पोचायचं होतं, तरी पण भक्त बसून राहिले आणि शेवटी आपल्याला कळालं नाही कोण बघतात. आपण जरा वेळ घेतला असता, नाव पुन्हा वाचली असती तर कळालं असतं. परंतु त्यावेळेला काय झालं, मग काही भक्तांना, ललिता ग्रुपमधल्या भक्तांना विशाखा गाडीमध्ये त्यांनी येऊन बसावं लागलं. तर मग अशी इतरांना गैरसोय होऊ नये यासाठी सर्वांनी आपली नावं बघून घ्या आणि त्या गाडीमध्येच बसून घ्यायचं आहे. ज्यादा नाही, आपण काही इथं काही आपल्या कुटुंबासोबत बसलं पाहिजे किंवा कुठं ट्रिपला आलेलं नाही आहे. आपल्याला येनकीन प्रकारे धामवास करायचा आहे, त्या तीर्थक्षेत्राला दर्शन करायचं आहे, कथा कीर्तन श्रवण करायचं आहे. त्यामुळे ज्या गाडीमध्ये आपलं नाव आलं त्या गाडीमध्ये बसा, थोडं अंतर आहे वेळेचं ते आपण जप करत पार करा, त्या धामाच ठिकाणी जावा, दर्शन करा, पुन्हा परत या. अशा पद्धतीने आपण उद्या गाडीचा प्रवास करायचा. आणि आता उद्या परवा 1 चक्रग्राम आणि त्याच्यानंतर आपण कलकत्त्याला परत जाणार आहोत ट्रेनला बसण्यासाठी. ह्या सर्व बसच्या प्रवासामध्ये आपण या 3 ग्रुपनुसारच बसायचं आहे, कारण या 3 गाड्या असणार आहेत. 2 गाड्या 59 सीटच्या आहेत आणि 1 गाडी 25 सीटची आहे. आणि ज्यांच्या ज्या गाडीमध्ये नाव आहे त्या पद्धतीने आपण बसून घ्यायचं आहे. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णववृंद की, निताय गौर प्रेमानंदे. आम्हाला वेळ पाहून वाईट वाटत आहे की लवकर सोडत आहे असं वाटलं मला. 7च वाजले आता. तर काय हरकत नाही, आता आपण थोडं जप करा, दर्शन करा आणि आणखीन आपण 10 मासाचा थोडा आनंद घ्या. हरे कृष्ण.